ओके ओके. हा. कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सिडको नाशिक, IQSC आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने कालपासून सुरू असलेल्या आपल्या CSIR, UGC नेट, सेट आणि पेट एक्झामिनेशन प्रिपरेशन साठी जी कार्यशाळा घेण्यात येत आहे, या कार्यशाळेमध्ये आज आपल्या अर्थशास्त्र विषयाचा जो पेपर 2 आहे, या पेपरसाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर संभाजी पगार, सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग, पेटीएचएम कॉलेज नाशिक यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने अतिशय मनापासून स्वागत करते. ज्यांना भविष्यामध्ये वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक होण्याची इच्छा आहे, त्यांना या अशा महाविद्यालयांमध्ये काम करण्यासाठी नेट आणि सेट किंवा सेट या परीक्षांमध्ये क्वालिफाय व्हावेच लागते. आणि जर PhD करायची असेल तर त्यासाठी PhD एंट्रन्स टेस्ट जी पेट आपण म्हणतो, ती सुद्धा क्वालिफाय होणे आवश्यक असते. नेट परीक्षा ही नॅशनल लेवलवर घेतली जाते. वर्षातून 2दा ती कंडक्ट केली जाते आणि UGC अंतर्गत ही परीक्षा घेतली जाते. सेट परीक्षा ही त्या संबंधित राज्यांकडून या ठिकाणी घेतली जाते आणि ही परीक्षा मातृभाषा आणि इंग्लिश या 2 माध्यमातून देता येते आणि वर्षातून एकदा ही परीक्षा या ठिकाणी घेतली जाते. या दोन्ही परीक्षांमध्ये आतापर्यंतचं पासिंगचं पर्सेंट 5% राहिलेलं आहे, कारण की परीक्षांमध्ये असलेली काठिण्य पातळी आणि त्यामुळे आमच्या महाविद्यालयाने ही कार्यशाळा आपल्या महाविद्यालयातील अशा होतकरू विद्यार्थ्यांसाठी की जे अभ्यास करू इच्छितात, अभ्यास करणार आहेत, ज्यांना प्राध्यापक व्हायचं आहे, त्या विद्यार्थ्यांना गायडन्स करण्यासाठी ही कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे. कालच्या दिवशी पेपर 1 हा जो काही आहे तो सर्वांसाठी कॉमन असतो, त्या पेपरच्या तयारीसाठीचे व्याख्यान त्या ठिकाणी झाले आणि आज त्या विषयाचे जे काही संबंधित विभाग आहेत, त्या विभागांमार्फत आजची कार्यशाळा किंवा आजचं लेक्चर आपलं या ठिकाणी आहे. म्हणून आपला अर्थशास्त्र स्पेशल हा जो विषय आहे की जो या विषयामध्ये नेट किंवा सेट पेट परीक्षा देऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी पेपर 2चं मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर पगार सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर संभाजी पगार सर सध्या केटीएचएम महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठाची PhD पदवी संपादन केलेली आहे आणि या PhD पदवीसाठी त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची फेलोशिप अवॉर्ड झालेली आहे. त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सस्टेनेबल रुरल डेव्हलपमेंट हैदराबाद हा कोर्स त्यांनी या ठिकाणी संपादित केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी ते स्वतः नेट आणि सेट या दोन्ही परीक्षांमध्ये क्वालिफाय आहेत व या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी रिसोर्स पर्सन म्हणून त्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये व्याख्याने सुद्धा दिलेली आहेत. त्यामुळे या परीक्षांच्या संदर्भात अतिशय सखोल असा अभ्यास त्यांचा झालेला असल्याने त्यांनाच आपण या ठिकाणी आज आमंत्रित केलेले आहे. त्यांनी मास्टर रिसोर्स पर्सन ऑफ रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज म्हणून त्यांना मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून सर्टिफाय करण्यात आलेले आहे. ही त्यांची एक मोठी अचीवमेंट असलेली आपल्याला दिसून येते. त्यांनी जो काही अभ्यास त्यांचा झालेला आहे आतापर्यंत, त्याच्यामध्ये त्यांचं स्पेशलायझेशन या विषयांमध्ये झालेलं आहे. त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स, ऍग्रिकल्चर प्राइस पॉलिसी, मायक्रो इकॉनॉमिक्स आणि सस्टेनेबल रुरल डेव्हलपमेंट हे त्यांचे स्टडी एरिया आहेत. आतापर्यंत त्यांचे FY BA BCom SY BA BCom या वर्गासाठी अर्थशास्त्र आणि बँकिंग विषयाचे निराली प्रकाशन मार्फत जवळजवळ 9 टेक्स्टबुक प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जर्नल्समध्ये आपले शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत आणि चर्चासत्रांमध्ये शोध निबंधांचे
वाचन किंवा प्रेझेंटेशन देखील केलेले आहे. आतापर्यंत त्यांनी 14 विविध कपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम्स मध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे. विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि यापैकी काही चर्चासत्रांमध्ये त्यांनी रिसोर्स पर्सन म्हणून देखील काम केलेलं आहे. त्याचबरोबर YCMOU नाशिक, त्याचबरोबर इग्नो या दोन्ही विद्यापीठांमध्ये ते समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. कम्प्युटरमध्ये अतिशय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे ज्ञान असलेले, अतिशय कमी कालावधीमध्ये शैक्षणिक आणि अकॅडमिक क्षेत्रामध्ये यश संपादन केलेले, मितभाषी, कष्टाळू, स्वतःबद्दल अतिशय आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेले आजचे व्याख्याते डॉक्टर संभाजी पगार सर यांची खरी ओळख आता त्यांच्या व्याख्यानातूनच तुम्हाला होणार आहे. तरी मी त्यांना विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना त्यांचे बहुमोल मार्गदर्शन करावे. थँक्यू मॅडम. सर्वप्रथम माझी इतकी मोठी ओळख तुम्ही करून दिली त्याबद्दल मी व्यक्तिशः तुमचे आभार मानतो. सर्वप्रथम KSKW कॉलेज सिडको उत्तम नगर यांनी मला या नेटसेट कार्यशाळेमध्ये साधन व्यक्ती म्हणून आमंत्रित केलं. त्याबद्दल मी महाविद्यालयाचे प्राचार्य, IQAC समन्वयक, अर्थशास्त्र विभाग प्रमुख आणि विभागातील सर्व सहकारी प्राध्यापकांचे त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो. मी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी फक्त स्क्रीन शेअर करते. ओके. मला वाटतं हे जे काही 2 दिवसीय राज्यस्तरीय वर्कशॉप आहे त्याची काल सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे आणि मॅडमने आत्ताच सांगितल्याप्रमाणे जो काही पहिला पेपर आहे त्या पहिल्या पेपरवर त्या ठिकाणी कालचे जे विविध व्याख्यानं आहेत ती विविध व्याख्यानं त्या ठिकाणी सुरू झालेली आहे पहिल्या पेपरवरची. तर आज मला जो विषय त्या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे सेटनेट वर्कशॉप मध्ये जो दुसरा पेपर आहे अर्थशास्त्राचा, त्याविषयी मला त्या ठिकाणी माझे विचार व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर मी या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी त्या ठिकाणी मी साधारणतः 1 ते 1.5 तास त्या ठिकाणी बोलेल आणि त्यानंतर आपण साधारणतः 20 ते 25 मिनिटं तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्या संदर्भात आपण त्या ठिकाणी चर्चा करूया. ओके. तर मला असं वाटतं की तुमच्यापैकी सर्व जवळजवळ बरेच विद्यार्थी PG ला असतील किंवा काहींनी PG पूर्ण केलेलं असतील, काही बरेचसे जे आहेत ते वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी काम करत असेल. तर या सर्व मॉबला धरून मी त्या ठिकाणी माझं जे व्याख्यान आहे ते व्याख्यान त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्या ठिकाणी कालच्या व्याख्यानामध्ये मला असं वाटतं की या संदर्भात तुम्ही कालच्या व्याख्यानांमध्ये ऐकलं असेल की जुलै 2018 पासून जी सेटनेट ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या आकृतीबंधात त्या ठिकाणी बदल झालेले आहे. त्या ठिकाणी बऱ्याचदा म्हणजे जेव्हापासून साधारणतः 90च्या दशकामध्ये जेव्हापासून सेटनेट एक्झामला सुरुवात झाली तेव्हापासून विद्यापीठ अनुदान आयोग आणि आपली जी काही महाराष्ट्र शासनाची आणि गोवा शासनाची जी काही सेट कोऑर्डिनेटिंग एजन्सी ती म्हणजे आपलंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी वेळोवेळी त्या ठिकाणी बदल केलेले आहे. परंतु आता आपण तुम्ही जे येऊ घातलेल्या परीक्षा आहेत ते येऊ घातलेल्या परीक्षांमध्ये जो बदलाला त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सामोरं जायचंय तो म्हणजे जुलै 2018 पासून जो बदल झालाय त्याला. तर तो बदल त्या ठिकाणी काय झालाय की पूर्वी सेटनेट परीक्षांमध्ये त्या ठिकाणी 3 पेपर होते, तर त्याच्याऐवजी आता जुलै 2018 पासून त्या ठिकाणी फक्त 2च पेपर परीक्षेसाठी त्या ठिकाणी असणार आहेत. त्याच्यानंतर कालच्या आय थिंक व्याख्यानामध्ये तुम्ही बघितलं असेल की पेपर 1 मध्ये त्या ठिकाणी 50 प्रश्न आहेत, त्याच्यासाठी एकूण गुण त्या ठिकाणी 100 आहे आणि त्यासाठी वेळ 2 तास आहे. पेपर 2 हा आपण जो PG साठी स्पेशलायझेशन विषय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपण ज्या विषयामध्ये नेट किंवा सेट या परीक्षा क्वालिफाईड करू इच्छिता तर अशा विषयाचा पेपर त्या ठिकाणी पेपर 2 असतो. हा जो पेपर 2 आहे हा साधारणतः या विषयाचा संबंध जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित असतो आणि त्यासाठी एकूण त्या ठिकाणी 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी 2 गुण असतात, म्हणजेच एकूण 200 गुणांसाठी हा पेपर सेकंड जो आहे तो पेपर सेकंड त्या ठिकाणी असतो आणि याला वेळ जो आहे तो वेळ 2 तास म्हणजेच 120 मिनिट असा त्या ठिकाणी असतो.
मला वाटतं पेपर पहिल्या संदर्भात काल तुम्ही डिस्कशन केलंय, त्यामुळे पेपर पहिल्यात आपण फारसा वेळ न घालवता दुसऱ्या पेपरकडे आपण जाऊया. पण तरीही पेपर एक मध्ये साधारणतः टीचिंग ॲप्टिट्यूड जो आहे, ज्यामध्ये शिक्षणाचं स्वरूप, उद्दिष्टे किंवा वैशिष्ट्ये अशा प्रकारचा सिलेबस असतो. त्याचबरोबर शिक्षकाचा असणारा दृष्टिकोन, विद्यार्थी घडवण्यामध्ये किंवा राष्ट्र घडवण्यामध्ये शिक्षकाचा खूप मोठा वाटा असतो आणि म्हणून त्यामध्ये त्या शिकवणाऱ्या शिक्षकाचा म्हणजे प्राध्यापकाचा खूप मोठा वाटा असतो. म्हणून त्याचा दृष्टिकोन कशा स्वरूपाचा असावा, त्याचबरोबर आपली जी शिक्षण पद्धती आहे सद्यस्थितीतली, ज्यात सातत्याने बदल होतात आहे. मग वेगवेगळे आयोग नेमले गेलेले आहेत, मग त्या आयोगाच्या शिफारसी, त्या आयोग कधी नेमले गेले, आत्ताची शिक्षण पद्धती, त्यामध्ये होणारे बदल, या संदर्भातले प्रश्न त्या ठिकाणी असतात. त्याचबरोबर शिक्षण पद्धतीवर परिणाम करणारे घटक यांचाही समावेश या पहिल्या पेपरमध्ये त्या ठिकाणी असतो आणि अशा स्वरूपातला आता जो प्रश्न दिलाय तशा स्वरूपाचे प्रश्न या पेपर क्रमांक 1 मध्ये त्या ठिकाणी असतात. ओके, दुसरा प्रश्न जो असतो तो म्हणजे संशोधन अभियोग्यता किंवा रिसर्च ॲप्टिट्यूड. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन किंवा ज्या उच्च शिक्षण संस्था आहे ज्यांच्यामध्ये संशोधनाला खूप महत्व आहे, कारण संशोधनामध्ये निश्चितपणे ज्या काही ज्ञानकक्षा आहे त्या ज्ञानकक्षा विस्तारीकरण त्या ठिकाणी होतं. पण आपण अर्थशास्त्रात जे काही इनोव्हेशन किंवा इन्व्हेन्शन शिकतो त्याची निर्मिती निश्चितपणे या संशोधनातून होत असते आणि म्हणून मग या संशोधनाविषयी जो असणारा विविध रिसर्च ॲप्टिट्यूड जो आहे त्या संदर्भातले प्रश्न पेपर 1 मध्ये त्या ठिकाणी असतात. हे तुम्ही काल बघितलेलेच असेल. त्याच्यानंतर रीडिंग कॉम्प्रिहेन्सिव्ह. शिक्षक हा निश्चितपणे ज्यावेळी एखाद्या बाबींचं आकलन करतो तर ते आकलन सहजपणे आणि विस्तृतपणे होणं त्या ठिकाणी शिक्षकाकडनं अपेक्षित असतं आणि म्हणून हे तपासण्यासाठी उतार्यावरील किंवा रीडिंग कॉम्प्रिहेन्सिव्ह संदर्भातले प्रश्न त्या ठिकाणी असतात, ज्यामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजीत त्या ठिकाणी अशा विविध उतार्यांवरील प्रश्न त्या ठिकाणी असतात. सेट परीक्षेसाठी मराठी आणि इंग्रजीमध्ये नसतात. त्याचबरोबर जे काही नेट परीक्षा आहे त्या नेट परीक्षांसाठी हिंदी आणि इंग्रजीतून उतारे असतात आणि त्या उतार्यावरील विविध विषयांवरील ते उतारे असतात आणि त्या उतार्यांवरील विविध विषयांवरील प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची उत्तरे ह्या पार्टमध्ये त्या ठिकाणी द्यायचे असतात. त्याच्यानंतर कम्युनिकेशन लाही त्या ठिकाणी अध्यापन आणि शिक्षण प्रणालीमध्ये प्रचंड महत्व आहे आणि मग याचे स्वरूप, वैशिष्ट्ये आणि प्रकार या संदर्भातलेही प्रश्न पेपर 1 मध्ये त्या ठिकाणी असतात. त्याचबरोबर लॉजिकल रिझनिंग जे आहे, ज्यामध्ये साधारणतः मॅथमॅटिक्स म्हणजे एखादा तक्ता त्या ठिकाणी असतो आणि त्या तक्त्यांवर किंवा नंबर सिरीज त्या ठिकाणी असते किंवा लेक्चर सिरीज असते किंवा वेगवेगळे कोड ABCD असतील किंवा घड्याळांसंदर्भातील असतील, अशा स्वरूपातले प्रश्न जे आहेत ते प्रश्न यात त्या ठिकाणी असतात. त्याचबरोबर डाटा इंटरप्रिटेशन मध्ये वेगवेगळे जे काही सोर्सेस आहे डेटाचे, संशोधनामध्ये असणारा जो वेगवेगळा डेटा आहे ज्यामध्ये प्रायमरी किंवा सेकंडरी डेटा असेल किंवा क्वांटिटेटिव्ह किंवा क्वालिटेटिव्ह असेल, तर ह्या डेटाचे असणारे वेगवेगळे सोर्सेस किंवा तो डेटा कसा मिळवायचा किंवा त्या डेटाचं इंटरप्रिटेशन कसं करायचं या संदर्भातलेही प्रश्न यात त्या ठिकाणी असतात आणि वेगवेगळा जो काही डेटा आहे त्या डेटाचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं करायचं किंवा त्या डेटाचं मॅपिंग कसं करायचं हे त्या ठिकाणी या उपघटकांमध्ये त्या ठिकाणी विचारलं जातं. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आजच्या जगामध्ये प्रचंड महत्वाची. कोविडमध्ये आम्ही सगळ्यांनी त्याचा अनुभव त्या ठिकाणी घेतला आणि म्हणून मग त्याचं मिनिंग, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, जनरल ॲब्रिव्हिएशन्स त्या संदर्भातले म्हणजे TBचा फुल फॉर्म काय किंवा GBचा फुल फॉर्म काय किंवा अशा स्वरूपातले CPUचा फुल फॉर्म काय, कॉम्प्युटर रिलेटेड जे काही टर्मिनॉलॉजी आहे त्या संदर्भातले ॲब्रिव्हिएशन्स, त्याचा फुल फॉर्म, अशा संदर्भातले प्रश्न त्या ठिकाणी असतात किंवा बेसिक इंटरनेट आणि ईमेलिंग या संदर्भातले प्रश्न या त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या उपघटकात त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे पीपल आणि एन्व्हायरमेंट. त्यामध्ये पीपल आणि एन्व्हायरमेंटचं इंटरॅक्शन, सोर्सेस ऑफ पोल्युशन, पोल्युटंट, देअर इम्पॅक्ट ऑन ह्युमन लाईफ, एक्सप्लॉयटेशन ऑफ नॅचरल अँड एनर्जी रिसोर्सेस, अशा संदर्भातले प्रश्न जे आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी ह्या सिलेबस संदर्भातले प्रश्न या पेपर 1 मध्ये त्या ठिकाणी विचारले जातात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायर एज्युकेशन सिस्टम. आपली सध्याची जी काही हायर एज्युकेशन सिस्टम आहे किंवा त्यातच झालेले जे काही बदल आहे त्या संदर्भातले प्रश्न या सब टॉपिक मध्ये पेपर 1 साठी त्या ठिकाणी विचारले जातात. ओके, तर अशा संदर्भातला जो काही पेपर 1 आहे ज्या संदर्भात काल तुम्ही विस्तृत चर्चा केलेली असेल, पण अगदी ओघानेच एक ब्रशअप म्हणून मी त्या ठिकाणी हे घेतलेले. तर या संदर्भातले साधारणतः या 10 उपघटकातले प्रश्न त्या ठिकाणी असतात
मग या संदर्भातला जो काही सिलेबस आहे तो सिलेबस तुम्ही वेगवेगळी जी बाजारात पुस्तकं उपलब्ध आहे त्याबरोबरच याची जी काही रेफरन्स बुक्स जे आहेत त्याला धरून त्या ठिकाणी जर अभ्यास केला तर निश्चितपणे ह्या पेपर 1 मध्ये खूप चांगल्या प्रकारे जो काही स्कोरिंग आहे ते स्कोरिंग तुमचं त्या ठिकाणी होऊ शकतं. ओके, तर आता आपल्या व्याख्यानाचा जो काही मुख्य विषय आहे तो म्हणजे अर्थशास्त्र पेपर 2 विषयी मी आज तुमच्याशी बोलणार आहे. तर या पेपर 2 मध्ये मी आधीच सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी एकूण 100 प्रश्न असतात आणि त्यासाठी त्या ठिकाणी 200 गुण, प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येकी 2 गुण, याप्रमाणे 200 गुणांचा हा जो पेपर सेकंड आहे, हा पेपर सेकंड नेट आणि सेट या दोन्ही परीक्षांसाठी त्या ठिकाणी असतो. ओके, या त्या ठिकाणी 100 प्रश्नांसाठी एकूण 120 मिनिटं म्हणजे जवळजवळ 2 तास वेळ हा पेपर सेकंड साठी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नेट आणि सेट परीक्षांसाठी दिला जातो. यस यस मॅम. सर चालेल. ओके, काही प्रॉब्लेम येतोय? नाही. ओके, सॉरी. ओके, तर मी आता मगाशी तुमच्यावर डिस्कस केल्याप्रमाणे डिसेंबर 2000 पूर्वी एकूण साधारणतः 3 पेपर होते. या 3ही पेपरमध्ये 2 पेपर जे असायचे, पेपर सेकंड आणि पेपर थर्ड, हा डिस्क्रिप्टिव्ह त्या ठिकाणी होता. पण या डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये त्या ठिकाणी असणारे दोष जे आहेत ते दोष दूर करून त्या ठिकाणी आता बऱ्याचशा एक्झाम ज्या आहेत त्या खूप साऱ्या ऑब्जेक्टिव्ह टाईप किंवा MCQ टाइप्स होतात आहे. आणि मग गव्हर्नमेंटचाही अजेंडा बदलला आणि त्यानुसार मग डिसेंबर 2020 पासून त्या ठिकाणी ही जी काही सेट नेट आणि पेट ज्या एक्झाम आहे त्या एक्झाम त्या ठिकाणी वैकल्पिक किंवा ज्याला आपण MCQs किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असं म्हणतो ती त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि 18 पासून त्या ठिकाणी पेपर 3 ऐवजी पेपर 2च त्या ठिकाणी सुरू झाले. ओके, इतर ज्या काही कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहे त्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षांमध्ये त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंगची सिस्टम असते. 3 चुकीच्या उत्तरांसाठी 1 मार्क त्या ठिकाणी वजा केला जातो किंवा ते त्या परीक्षावर अवलंबून असतं किंवा त्या परीक्षा पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सिस्टम जे आहे ते निगेटिव्ह मार्किंग सिस्टम त्या ठिकाणी त्या परीक्षांसाठी असते. परंतु नेट आणि सेट आणि पेट परीक्षेसाठीचं हे वैशिष्ट्य म्हणजे ह्या परीक्षांसाठी निगेटिव्ह मार्किंग किंवा जर समजा एखादं उत्तर चुकलं तर ते उत्तर त्या ठिकाणी त्या चुकीच्या उत्तरासाठी गुण वजावट करण्याची पद्धत जी आहे ती पद्धत त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून आपण इतर परीक्षा ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे ज्यामध्ये UPSC किंवा MPSC किंवा इतर तत्सम बँकिंग IBS यांसारख्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षांमध्ये ती परीक्षा देताना किंवा त्या परीक्षेची उत्तरं सोडवताना बऱ्याचदा त्या परीक्षेच्या त्या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भात आपल्याला जर समजा खात्री नसेल तर ते प्रश्न आपण स्किप करतो, कारण त्यामुळे तो प्रश्नाचं उत्तर जर समजा चुकलं तर नाहक आपले जे मिळालेले एकूण गुण आहे त्यातनं त्या ठिकाणी ते मिळालेल्या गुणांमध्ये निगेटिव्ह मार्किंगमुळे मार्क कमी होण्याचे चान्सेस असतात. परंतु या नेट आणि सेट परीक्षेसाठी अजूनपर्यंत तरी निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नसल्या कारणाने निश्चितपणे या जे काही पूर्ण प्रश्न आहे त्या पूर्ण प्रश्न सोडवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे की जेणेकरून आपलं कोणतंही नुकसान, म्हणजे आपण प्रोबॅबिलिटीच्या नियमाने जरी त्या ठिकाणी विचार केला तरी निश्चितपणे प्रत्येक 4 ऑप्शन असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाची त्या ठिकाणी उत्तर बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी 0.25 आहे, म्हणजे 0.25% आहे. आणि मग त्याच्यामुळे आपण निश्चितपणे कोणताही प्रश्न जो आहे तो प्रश्न म्हणजे जरी त्याच्या उत्तराबद्दल आपण खात्री नसेल तरी एक अंदाज व्यक्त करून आपण जवळजवळ ह्या परीक्षेचे सर्व प्रश्न त्या ठिकाणी सोडवणं आवश्यक आहे की जेणेकरून जरी समजा प्रोबॅबिलिटीच्या नियमाने असं तुम्ही करणार नाही, तुम्ही सगळे हुशार विद्यार्थी आहात, अभ्यास करूनच त्या प्रश्नाची उत्तरं द्याल, पण तरी एखाद्या प्रश्नाबद्दल आपण संदिग्ध असतो की या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल की नाही, तर अशा वेळी तो प्रश्न ब्लँक सोडून न देता प्रोबॅबिलिटीच्या नियमाने आपण अर्थशास्त्राचे विद्यार्थी जरी विचार केला तरी त्या ठिकाणी ते प्रश्न उत्तर जरी माहीत नसेल किंवा जरी उत्तर येत नसेल तरी प्रोबॅबिलिटीच्या नियमाप्रमाणे आपल्याला त्याचे मार्क मिळण्याचे चान्सेस त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून या परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न जरी त्याचं उत्तर माहीत नसेल किंवा तो सोडवता येत नसेल तरी त्या ठिकाणी सोडून न देता
तो अटेम्प्ट करणं त्या ठिकाणी अटेम्प्ट जर केला तर निश्चितपणे मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात. आणि आत्ताच पाटील मॅडमनी सांगितलं की या परीक्षेचा निकाल जो आहे तो निकाल 4 ते 5% आत्ता लागायला लागलाय. ज्यावेळी पाटील मॅडम किंवा सोनवणे मॅडमने ज्यावेळी एक्झाम क्वालिफाईड केला त्यावेळी निश्चितपणे याचा पासिंग जे काही पर्सेंटेज अगदी पॉईंटमध्ये असायचं, म्हणजे 0.5 किंवा 1%, 2%. आता जे काही MCQs किंवा वैकल्पिक प्रश्नांमुळे याचं प्रमाण आता 5% त्या ठिकाणी गेलेलं आहे. आणि जरी त्या ठिकाणी चुकीच्या उत्तरासाठी गुण वजावटीची पद्धती जरी नसेल तरी आजही या परीक्षांची जी काठिण्य पातळी आहे ती काठिण्य पातळी त्या ठिकाणी त्या ज्या कोऑर्डिनेटिंग एजन्सी, मग ती UGC असेल किंवा महाराष्ट्र शासनाची आणि गोवा शासनाची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल, तर त्यांनी मेंटेन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून या परीक्षांसाठी चांगला अभ्यास असणं निश्चितपणे गरजेचं आहे. आणि मग चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजावट नाही आणि मग म्हणून सगळेचे सगळे उत्तर अटेम्प्ट करून आलात म्हणून आपण परीक्षा पास होऊ असंही त्यात नाही. जरी जे काही कट ऑफ किंवा क्वालिफाईंग क्रायटेरिया कालच्या व्याख्यानात तुम्ही बघितलेलेच असेल, तो जरी त्या ठिकाणी 50% आसपास जरी असेल तरी ह्या परीक्षांची जी काठिण्य पातळी आहे ती काठिण्य पातळी आजही त्या ठिकाणी टिकून आहे. आणि म्हणूनच या परीक्षांसाठी चांगला अभ्यास असणं, त्या परीक्षेचं जे काही कन्सेप्च्युअलायझेशन आहे किंवा त्या विषयाचं कन्सेप्च्युअलायझेशन जे आहे ते होणं निश्चितपणे गरजेचं आहे. ओके, तर हा जो काही सेकंड पेपर आहे आपण ज्या संदर्भात चर्चा करतोय त्या परीक्षेत येणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न बऱ्याचदा कन्सेप्च्युअल असतात. म्हणजे एखादी संकल्पना जी आहे ती संकल्पना तुम्हाला कशा पद्धतीने समजली हे याची शहानिशा या प्रश्नांमधून त्या ठिकाणी केली जाते. आणि मी याच्या नंतरही सांगेल पण आणि आत्ताही सांगतोय की साधारणतः तुम्ही किंवा आपण ज्यावेळी परीक्षेला सुरुवात करतो त्यावेळी बाजारात कुठंतरी मग नेट आणि सेट परीक्षेचं काही पुस्तक मिळतंय का, तर या पुस्तक आपण बाजारातनं खरेदी करतो आणि मग त्याच्यानुसार एक साधारणतः 700-800 पानाचं पुस्तक असतं वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेलं. आणि मग ते पुस्तक आपण फक्त एकच पुस्तक धरून त्या पुस्तकाच्या आधारावर त्या ठिकाणी या परीक्षेचा त्या ठिकाणी अभ्यास करतो. तर हरकत नाही, या पुस्तकाचा आधार घेणं निश्चितपणे काही वाईट नाहीये. परंतु तुम्ही ज्यावेळी ह्या नेट किंवा ह्या सेट परीक्षेचा अभ्यास करता त्यावेळी ही परीक्षा तुम्हाला ती संकल्पना कशा पद्धतीने समजली याच्यावर त्या ठिकाणी प्रश्न असतात. आणि म्हणून मग ती संकल्पना समजावून घेण्यासाठी, त्या संकल्पनेसाठी किंवा त्या उपविषयासाठी, जसं आपल्याकडे मायक्रो इकॉनॉमिक्स किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स असे जे विषय, त्या विषयांची संदर्भ पुस्तकं वाचणं त्या ठिकाणी खूप गरजेचं आहे. म्हणजे बाजारात मिळणारी जी रेडीमेड पुस्तकं, तुमच्या भाषेत तुम्ही त्याला ठोकळा म्हणतात, तर ते वाचणं चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. पण त्याच्यावर आधारित राहून तुम्ही परीक्षा देण्याचा किंवा अभ्यास करण्याचा विचार करत असाल तर मला माझ्या त्या ठिकाणी वैयक्तिक अनुभवावरून मला असं वाटतं की ते चुकीचं आहे निश्चितपणे. कारण ह्या प्रश्नाचं स्वरूप तुम्ही उद्याचे प्राध्यापक असणार आहे आणि म्हणून मग त्या पुस्तकात तुम्ही काहीतरी रेडीमेड मिळतंय, मग ते तुम्ही जसं तसं पाठ केलं किंवा त्यातले प्रश्न तुम्ही जसे तसे पाठ केले आणि परीक्षा देण्यासाठी तुम्ही जर गेलात तर या परीक्षा पासिंगचं जे काही तुमचे चान्सेस आहेत ते निश्चितपणे खूप जास्त नसणार आहे. आणि म्हणून त्या विषयाशी संदर्भात असणारे जे काही रेफरन्स बुक्स आहे किंवा ज्यातनं त्या संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला समजतील अशा स्वरूपातले, मी काही स्पेसिफिक पुस्तकच तुम्हाला रिकमेंड करणार नाही. ज्या पुस्तकातनं किंवा ज्या त्या ठिकाणी स्टडी मटेरियल मधनं तुमच्या सिलेबसमध्ये असणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट क्लिअर होतात अशी कोणतीही पुस्तकं, मग एखादं वेब पोर्टल असेल किंवा एखादं रेफरन्स बुक्स असेल किंवा एखादं आर्टिकल न्यूजपेपरमध्ये आलेलं असेल किंवा त्या ठिकाणी वेगवेगळे जे काही नियतकालिक आहे त्यांच्यामध्ये आलेलं असेल, कोणत्याही माध्यमातून, पण जी सिलेबस मधले ज्या काही कन्सेप्ट दिलेल्या आहेत, ज्या काही सिलेबस मधले कंटेंट आहे त्याला धरून त्या संकल्पना तुमच्या खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर होणं निश्चितपणे गरजेचं आहे. आणि ही जो काही सेकंड पेपर जो आहे त्या सेकंड पेपरमध्ये परीक्षेचं स्वरूप हे कन्सेप्च्युअलाइज स्वरूपाचं असल्या कारणाने त्या संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने आपण समजावून घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मग संकल्पना समजावून घ्यायच्या म्हणून त्या दशांतशा पाठ करायच्या. समजा काहीतरी मॅक्रो इकॉनॉमिक्सचं परमनंट इन्कम हायपोथेसिस आहे किंवा आपल्या मॅक्रो इकॉनॉमिक्सचा सूक्ष्मार्थशास्त्राचं कुर्नोट किंवा बर्ट्रांचं डिओपोलीचं मॉडेल आहे, मग ते तुम्ही जसं तसं पाठ आहे, तुम्ही मला सर पहिल्या अगदी त्या सिद्धांताच्या स्टेटमेंट पासून तर त्याला असणारे पॅराडॉक्स म्हणजे अपवाद पर्यंत तुम्ही मला विचारलं तर मी तुम्हाला सगळं सांगू शकतो. तर अशाही स्वरूपाचा अभ्यास असता कामा नये. भले तुमचं ते पाठ नसेल पण त्यातली जी काही जिस्ट आहे
त्यातच सांगायचं त्या ठिकाणी तो जो काही नियम असेल, सिद्धांत असेल किंवा एखादी संकल्पना असेल, तर ती निश्चितपणे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजावून घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि ती तुम्ही चांगल्या प्रकारे जर समजावून घेतली तर निश्चितपणे त्याच्यावर विचारले जाणारे कोणतेही प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाचं तुम्ही सहजपणे उत्तर त्या ठिकाणी देऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यासाठी पाठांतर असणं गरजेचं नाहीये. तुम्ही संकल्पना समजावून घेतली, तुम्हाला ती संकल्पना चांगली समजलेली असेल तर तुमच्या पुढे ऑप्शनही तसेच लगेच 4 ऑप्शन असणार आहे, त्याच्यामुळे त्याचपैकी एक तुम्हाला निवडायचा आहे. आणि मग अशा वेळी तुम्ही जर ते व्यवस्थितरित्या ती कन्सेप्ट किंवा तो सिद्धांत किंवा तो नियम व्यवस्थितरित्या जर समजावून घेतलेला असेल तर निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीचं स्कोरिंग तुमच्या नेट आणि सेट परीक्षांमध्ये त्या ठिकाणी येऊ शकतं. त्याच्यानंतर ह्या ज्या प्रश्नाचं स्वरूप जे आहे, ह्या प्रश्नांचं म्हणजे पेपर सेकंड मध्ये असणारे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं स्वरूप हे अनालिटिकल असतं, म्हणजे विश्लेषणात्मक त्या ठिकाणी असतं. फक्त आता सगळेचे सगळे प्रश्न कुठेतरी तुमच्या त्या ठिकाणी रिमाइंडिंग स्किलवर म्हणजे तुम्ही किती लक्षात ठेवता याच्यावर त्या ठिकाणी नसतात. म्हणजे काही प्रश्न असे असतात की परमनंट इन्कम हायपोथेसिस कोणी मांडलं किंवा पूर्ण स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे किंवा नाबार्डची स्थापना कधी झाली किंवा आरबीआयचा जो काही ऍक्ट आहे तो कधी पारित झाला किंवा नाबार्डची जी स्थापना आहे ती कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार झाली, अशा स्वरूपातले काही प्रश्न त्या ठिकाणी असतात. म्हणजे साधारणतः 30 ते 35% प्रश्न या स्वरूपाचे त्या ठिकाणी असतात. पण त्याच्यानंतरही तुम्ही आत्ताच्या ज्या काही नवीन परीक्षा पद्धती त्यामध्ये जर समजा विचारलं तर एकाच वेळी तुम्हाला 2 किंवा 3 नियम त्या ठिकाणी अप्लाय करावे लागतात. आणि मग अशा वेळी थोडंसं अनालिटिकल स्किल्स तुमच्याकडे जर असेल, ती मी आधीच सांगितल्याप्रमाणे ती संकल्पना तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी समजलेली असेल, तर मग त्याचं जे काही विश्लेषण आहे किंवा सध्याच्या परिस्थितीवर त्या संदर्भातलं समजा एखादा त्याचं ऍप्लिकेशन करायचं जर असेल तर त्यासाठी अशापैकी प्रश्नाचं स्वरूप त्या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये असतं. म्हणजे समजा 2 त्या ठिकाणी वाक्य दिलेली आहेत, मग त्या 2 वाक्यांपैकी पहिलं वाक्य बरोबर आहे, दुसरं वाक्य बरोबर आहे की दोन्ही वाक्य बरोबर आहे, अशा स्वरूपातले प्रश्न त्या ठिकाणी असतात. मग तुम्हाला हे दोन्ही सिद्धांत त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. त्या संदर्भातली जी पार्श्वभूमी म्हणजे गृहीतक असेल किंवा त्या सिद्धांताचं विश्लेषण असेल तेही तुम्हाला माहित असणं निश्चितपणे गरजेचं आहे. आणि त्याचं ऍप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशन कशा पद्धतीने त्या ठिकाणी करायचं, समजा तुम्ही पूर्ण स्पर्धा शिकलात आहे किंवा मक्तेदारी शिकलात आहे, मग आजच्या परिस्थितीमध्ये एखादं मक्तेदारीचं उदाहरण तुम्हाला जर विचारलं तर त्याला धरून तुम्हाला ते अनालिटिक्स तुमच्याकडे असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि म्हणून अशा स्वरूपातली जो काही पेपर सेकंड आहे त्याचे जे प्रश्न असतात ते प्रश्न थोडेसे अनालिटिकल्स असतात. म्हणजे विश्लेषण त्याचं आपल्याला आपल्या परीक्षा सोडवताना त्या ठिकाणी करायचं असतं. आणि म्हणून त्या स्वरूपातला किंवा तशा स्वरूपाचा अभ्यास आपला असणं निश्चितपणे गरजेचं आहे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपण जो काही सिद्धांत अभ्यासला किंवा जो नियम अभ्यासला किंवा एखाद्या थेअरीचा स्टडी केला तर त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला आपल्या लाईव्ह जीवनात कसं करता येईल किंवा सरकार संदर्भात कसं करता येईल, अशा स्वरूपातले प्रश्न त्या ठिकाणी असल्या कारणाने आपण ज्या पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला किंवा त्या नॉलेजचं ऍप्लिकेशन आपल्याला ह्या नेट आणि सेट परीक्षांमध्ये ह्या सेकंड पेपरमध्ये आणि फर्स्ट पेपरमध्ये त्या ठिकाणी करावं लागतं. आणि म्हणून तशा स्वरूपाचा अभ्यास किंवा तशा स्वरूपाचं अंडरस्टँडिंग, तशा स्वरूपाचं नॉलेज आपल्याकडे असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचबरोबर काही हे जे प्रश्न आहे हे प्रश्न तुमची क्युरिओसिटी किंवा क्युरियस असतात. म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला एखादं जे विश्लेषण आहे त्या विश्लेषणाच्या किंवा त्या प्रश्नाच्या खोलात जायला त्या ठिकाणी भाग पाडतात. आणि मग अशा वेळी आपणही त्या ठिकाणी क्युरियस असणं गरजेचं आहे की हे असं का, ते तसं का. आपण अभ्यास करताना अगदी मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका जरी सोडवायला घेतली तरी त्या एका प्रश्नावर अनेक प्रश्न त्या ठिकाणी तयार होत असतात. आणि मग म्हणून समजा नाबार्डची स्थापना जर विचारलेली असेल तर मग ती स्थापना कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार झालेली आहे किंवा त्याचं पूर्वीचं नाव काय. मग जसं शिवरामन समितीच्या शिफारसीनुसार नाबार्डची स्थापना झाली, 82 ला स्थापना झाली, फक्त 82 ला नाही तर 12 जुलै 1982 ला झाली, त्याचं पूर्वीचं नाव तर ऍग्रिकल्चर रिफायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. म्हणजे अशा स्वरूपातला फक्त एक प्रश्न आपण अभ्यास करत असताना फक्त एक प्रश्न वाचला तर तो फक्त त्या प्रश्नापुरतं मर्यादित न राहता त्याच्या मागची पार्श्वभूमी, मग नाबार्डचा फुल फॉर्म काय, मग सध्याच्या त्याच्या
अध्यक्ष कोण आहे, त्याचे रिजनल ऑफिसेस किती आहेत, त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे, त्याला मिळणारा जो काही निधी आहे सरकारकडनं सुरुवातीला तो कितींचा होता, मग त्याच्या वेगवेगळ्या योजना काय, मग समजा RIDF रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड, मग ही जी काही आत्ताची बजेटरी अलोकेशन आहे त्याच्यामध्ये त्याला किती फंड्स त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत, सध्याचे चेअरमन नाबार्डचे कोण आहेत, त्याचं बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कसं आहेत. म्हणजे अशा स्वरूपातल्या जे काही बाबी आहे, म्हणजे फक्त नाबार्ड आपल्या समोर आलं की हे सगळं आपल्याला माहित असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. किंवा मग ऑलिगोपोली आपल्या समोर आली तर मग ऑलिगोपोलीची वैशिष्ट्य काय आहे, तिचं जे काही किंमत संतुलन आहे ते किंमत संतुलन कशा पद्धतीचं आहे, मग त्याचे मॉडेल कोणकोणते, मग ते फक्त कोरनोट किंवा बार्ट्रान किंवा इल्सवर्थ हे माहित असणं गरजेचं नाही, तर नंतरचे अगदी अलीकडचे जे काही मॉडेल्स आहे तेही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग त्यातलं संतुलन, त्या मॉडेल्समध्ये असणारे विश्लेषण, त्याच्यावर असणाऱ्या टीका, त्याच्यावर असणारी पुस्तकात दिलेली वेगवेगळी उदाहरणं ही आपल्याला माहित असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही ज्यावेळी अभ्यास कराल मग तो फक्त मी या नेट किंवा सेट परीक्षांसंदर्भातच त्या ठिकाणी सांगत नाहीये, तर फक्त प्रश्न बघितला आणि सोडून द्यायचा. मग तो प्रश्न बघितला, समजा नाबार्डची स्थापना काय, तर 1982 ला नाबार्डची स्थापना झाली, फक्त एवढं पुरतं मर्यादित ठेवू नका. तर त्याच्या मागची मग त्याच्याबरोबर अनेक प्रश्न, आणि तुमच्याकडे अलीकडे अभ्यास करताना आपण सगळे मोबाईलचा किंवा इंटरनेटचा आधार घेत असल्या कारणाने अगदी म्हणजे पूर्वी असं नाहीये की हे या प्रश्नाचं उत्तर माहित नाही आणि म्हणून लगेच मग त्याचं पुस्तक बघा आणि मग त्यात वेळ घालवा, असं अजिबात नाही. एकदम इन्स्टंट काही सेकंदामध्ये तुम्ही इंटरनेटचा आधार घेऊन त्याचा आजूबाजूचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्न सहजपणे त्याची उत्तरं आणि त्याची जी काही प्रश्न आहेत ती प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी माहित करून घेऊ शकता किंवा समजावून घेऊ शकता. आणि म्हणून अभ्यास करत असताना मला असं वाटतं की फक्त आपल्या समोर जे ते वाचता कामा नाही, तर त्याच्या संदर्भातले जे वेगवेगळे तयार होणारे प्रश्न आहेत ते आपण स्वतःनीच ते प्रश्न तयार करायचे आणि त्याची उत्तरही आपणच निश्चितपणे शोधायचे. म्हणून हे जे काही आपल्या या परीक्षाचं किंवा सिलेबसचं जे काही हॉरिझॉन आहे त्याच्या पुरतं मर्यादित न राहता त्याच्या बाहेर जाऊन आपण जर समजा अभ्यास केला, कारण तुम्ही फक्त नेट आणि सेट परीक्षा पास होणं हे ऑब्जेक्टिव्ह ठेवणं निश्चितपणे संकुचितपणाचं होईल. भविष्यातले आपण निश्चितपणे प्राध्यापक आहे आणि मग भविष्यातले प्राध्यापक हा निश्चितपणे कोणाचा तरी माईक अनुभव झालाय, प्लीज माईक म्यूट केला तर बरोबर. ओके, तर अशा स्वरूपातला निश्चितपणे त्या एका प्रश्नाला धरून न राहता त्या संदर्भातल्या ज्या काही संकल्पना आहे किंवा त्या संदर्भातल्या ज्या काही बाबी आहे त्यांच्या खोलवर जाऊन निश्चितपणे अभ्यास करावा किंवा त्या संकल्पना माहीत करून घ्यावा असं मला त्या ठिकाणी वाटतं. त्याच्यानंतर शेवटचा ह्या जो काही पेपर आहे त्याचं स्वरूप म्हणजे त्याचं चॅलेंजिंग स्वरूपातलं स्वरूप त्या ठिकाणी असतात. जे काही प्रश्न आहे ते प्रश्न तुम्हाला विचार करणारे किंवा अगदी प्रमाण भाषेत न बोलता मी जर अगदी बोली भाषेत जर बोललो तर तुमच्या मेंदूला झिंझिण्या आणणारे प्रश्न त्या ठिकाणी असतात. आणि मग अशा वेळी निश्चितपणे तुम्ही ज्यावेळी अभ्यास करता त्यावेळी असं म्हणजे आताही तुम्ही अगदी विद्यापीठाच्या सध्याच्या परीक्षा ज्या काही सुरू आहेत त्यातही बघितलं असेल की साधारणतः परीक्षेचं स्वरूप हे साधारणतः काही प्रश्न सोपे असतात, काही अवघड असतात, काही अति अवघड असतात. तर मग अशा स्वरूपातले जे काही प्रश्न आहेत ते काही प्रश्न चॅलेंजिंग निश्चितपणे असतात. कारण तुम्ही जर नेट सेटचं आतापर्यंतचं रेकॉर्ड बघितलं तर 100 पैकी 100 मार्क कुणालाच मिळाले नाही. काही प्रश्न असे असतात की ज्याचे उत्तर आपल्याला येणारच नाही किंवा जे आपल्या आवाक्याबाहेर त्या ठिकाणी असू शकतं. पण ठीक आहे, मग अशा प्रश्नांसाठी आपण परिपूर्ण असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याला धरून किंवा त्या संकल्पनांना धरून त्या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना मी पुढे तुम्हाला सांगेल की हे सगळं करत असताना मागच्या म्हणजे अगदी माझ्या म्हणजे मी सेट किंवा नेट परीक्षा पास होऊन जवळजवळ आता 8 वर्ष झाली येते. पण मी ज्या काळात अभ्यास केला त्या काळात जवळजवळ म्हणजे इथून मागच्या जेवढ्या काही क्वेश्चन पेपर मिळतात ते सगळ्या क्वेश्चन पेपर जे आहेत त्या क्वेश्चन पेपर सोडवल्या. आता हे क्वेश्चन पेपर सोडवताना फक्त महाराष्ट्राच्याच समजा नेटच्या तर जवळजवळ 96 पासूनच्या क्वेश्चन पेपर तुमच्या इंटरनेटवरही त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर त्या क्वेश्चन पेपर तर सोडवल्याच, पण मग मी आता तुम्हाला जसं सांगितलं की त्याच्या आजूबाजूला म्हणजे समजा एखादा नाबार्ड संदर्भातला प्रश्न आलेला असेल तर त्याच्या आजूबाजूचे जे काही तयार होणारे सगळे प्रश्न आहेत म्हणजे कुठेतरी 2000च्या जून 2000च्या प्रश्नपत्रिकेमध्ये नाबार्ड संदर्भातला प्रश्न विचारलाय, तर मग त्याच वेळी आपण ही नाबार्ड ही संकल्पना मग त्याचं उत्तर मला जरी माहित पडलं की 1982 मग तो प्रश्न मी तसाच सोडून देणार नाही. तर त्याच्या आजूबाजूचे तयार होणारे जे काही सगळे प्रश्न आहेत
ते प्रश्न मी तयार करेल आणि मग ते निश्चितपणे त्याच्या आजूबाजूची जी काही माहिती आहे, म्हणजे आजूबाजूची इन द सेन्स त्याच्याशी रिलेटेड ही माहिती मिळवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल. आणि मग ह्या प्रश्नपत्रिका फक्त समजा नेट संदर्भातला जर विचार केला तर फक्त जेवढ्या इंटरनेटवर किंवा बाजारात अनेक क्वेश्चन पेपर संच त्या ठिकाणी मिळतात, तर त्या क्वेश्चन पेपरवर जरी समजा प्रत्येक वर्षाचे प्रश्न दोन्ही त्या काळात 2 वेळा त्या ठिकाणी परीक्षा व्हायच्या, कोविडमुळे आता थोडंसं शेड्यूल डिस्टर्ब आहे, पण अजूनही त्या ठिकाणी नेट परीक्षा ही डिसेंबरमध्ये आणि जूनमध्ये, आता जानेवारीमध्ये आणि जुलैमध्ये व्हायला लागली. तर अशा स्वरूपातली जी काही परीक्षा आहे ती परीक्षा होते. आणि मग समजा 96 पासूनच्या सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या प्रश्नपत्रिका पूर्वीच्या काळी डिस्क्रिप्टिव्ह होतात, पण तेही प्रश्न आपण त्या ठिकाणी लिहून त्या संदर्भातले जे काही विचारले जाऊ शकतात, भविष्यात या संदर्भातले प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशा स्वरूपाचा अभ्यास करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि फक्त मागच्या वर्षाच्या फक्त सेटच्या बद्दल जर बोललो, फक्त महाराष्ट्रातल्या सेटला नाही, तर कर्नाटक राज्य वेगळी परीक्षा घेतं, गुजरात राज्य वेगळी परीक्षा घेतं, आणि या सगळ्यांच्या परीक्षा ह्या सगळ्यांच्या प्रश्नपत्रिका 2000 पासनाच्या प्रश्नपत्रिका त्या राज्याच्या सेट परीक्षा पोर्टलवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तर मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नपत्रिका आता प्रिंट काढण्याची गरज नाही, तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये तुम्ही ते सगळे प्रश्न जे आहेत ते प्रश्न संच व्यवस्थितरित्या अभ्यासले तरी मला असं वाटतं की तुमचा एक 20 ते 30% अभ्यास निश्चितपणे त्याच्या आधारावर त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि अशा स्वरूपातले मग त्यातले चॅलेंजिंग प्रश्न जे आहेत ते चॅलेंजिंग प्रश्न आत्ताच सॉर्ट आउट करून त्याच्या रिलेटेड आपला अभ्यास जर समजा कमी पडत असेल तर त्याला धरून आपण जर समजा अभ्यास केला तर निश्चितपणे आपला स्कोरिंग जो आहे तो स्कोरिंग वाढून आपण नेट किंवा सेट किंवा पेट या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा निश्चितपणे क्वालिफाईड होऊ शकतो. ओके, तर हे विश्लेषण जे आहे ते विश्लेषण मी स्वतः केलंय, त्याच्यामुळे याच्यात थोडाफार बदल त्या ठिकाणी असू शकतो, पण जवळजवळ म्हणजे मागच्या 10 वर्षांच्या क्वेश्चन पेपरच्या बेसवर हे अनालिसिस त्या ठिकाणी आहे. आपला सिलेबस जर समजा नेट किंवा आपण पुढे बघणार आहोत आता, पण तो सिलेबस जर समजा आपण बघितला तर त्या सिलेबसमध्ये साधारणतः मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, मॅक्रो म्हणजे समग्र, इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, पब्लिक फायनान्स म्हणजे राजस्व, इंडियन इकॉनॉमी भारतीय अर्थव्यवस्था, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स किंवा लेबर इकॉनॉमिक्स किंवा इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स, इकॉनॉमेट्रिक्स आणि स्टॅटिस्टिक्स, त्याच्यानंतर डेमोग्राफी इन रूरल डेव्हलपमेंट आणि करंट इकॉनॉमिक्स, अशा स्वरूपातले प्रश्न जे आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेला असतात. आणि त्या प्रत्येक सब्जेक्टचे जे काही एकूण 100 प्रश्न जे आहेत त्या 100 प्रश्नांचं विश्लेषण जर बघितलं आपण तर मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचे साधारणतः 14 ते 17 प्रश्न जे आहेत ते प्रश्न इथून मागच्या 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये त्या ठिकाणी आलेले आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्सही तसंच आहे, साधारणतः 14 ते म्हणजे 100 प्रश्नांपैकी साधारणतः 14 ते 17 प्रश्न हे मॅक्रो इकॉनॉमिक्सचे त्या ठिकाणी आलेले आहे. इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सचे साधारणतः 10 ते 12 प्रश्न म्हणजे 13 ते 16% जे काही एकूण प्रश्न आहेत त्या प्रश्नांपैकी आलेले आहेत. पब्लिक फायनान्समध्ये साधारणतः 8 ते 12 प्रश्न आहेत पब्लिक फायनान्सचे. भारतीय अर्थव्यवस्थेचे साधारणतः 8 ते 12 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. म्हणजे काही परीक्षांमध्ये 8 आहे, काहींमध्ये 10 आहे, काहींमध्ये 11 आहे, काहींमध्ये 12 आहे, म्हणजे त्या वर्षांमध्ये ते व्हॅरी झालंय. कधी कधी मायक्रो इकॉनॉमिक्सचे 17 विचारले गेलेत, पण मॅक्रो इकॉनॉमिक्सचे 14 विचारले गेलेत, इंटरनॅशनलचे 10 विचारले गेलेत. ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, लेबर इकॉनॉमिक्स, इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्सचे 8 ते 10 प्रश्न त्या ठिकाणी आहेत. इकॉनॉमेट्रिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचे साधारणतः 8 ते 12 प्रश्न त्या ठिकाणी आहे. डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्या शास्त्र आणि ग्रामीण विकास याच्या संदर्भातले त्या ठिकाणी 2 ते 4 प्रश्न आहे. आणि करंट इकॉनॉमिक्स संदर्भातले त्या ठिकाणी 2 ते 4 प्रश्न आहे. म्हणजे अशा स्वरूपातला जनरल ट्रेंड्स आपल्या परीक्षे त्या ठिकाणी असणार आहे. सिलेबसमध्ये आपण जर बघितलं तर सिलेबसमध्ये त्या ठिकाणी सगळेच सिलेबसमध्ये या सगळ्यांचा सिलेबस त्या ठिकाणी दिलेला आहे. मग पण याच्यात किती टक्के, जसं आपण विद्यापीठाचा सिलेबस आपल्या BA किंवा MA साठी डाउनलोड करतो, त्याच्यात आपल्याला पुढे दिलेलं असतं की हा पहिला टॉपिक त्या ठिकाणी 12 लेक्चर साठी आहे, दुसरा टॉपिक त्या ठिकाणी 14 लेक्चर साठी आहे. तर अशा स्वरूपाचं जे काही क्लासिफिकेशन आहे हे आपल्या नेट किंवा सेट परीक्षेच्या सिलेबस मध्ये नाहीये. पण हा एक जनरल ट्रेंड जर आपण बघितला तर साधारणतः अशा स्वरूपातले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न परीक्षेत त्या ठिकाणी विचारले जातात. आणि मग म्हणून त्याच्या बेसिसवर आपण कोणत्या घटकाला किंवा कोणत्या सिलेबसला वेटेज द्यायचं हे आपण ठरवायचं आहे. म्हणजे आपण डेमोग्राफी सारखा किंवा लोकसंख्या शास्त्र विषयासाठी आपण जर खूप जास्त वेटेज देणार असू
तर आपलं मायक्रो आणि मॅक्रो त्या ठिकाणी मिस होणार आहे. म्हणजे आपण इथं जर हा ट्रेंड जर बघितला तर यामध्ये साधारणतः मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स हे जे दोन विषय, या दोन विषयांवर त्या ठिकाणी खूप जास्त फोकस आहे, तो फोकस त्या ठिकाणी दिलाय. आणि म्हणून आपण ज्यावेळी अभ्यासाचं प्लॅनिंग करणार आहे त्यावेळी अभ्यासाचं प्लॅनिंग करत असताना हे जे सूक्ष्म आणि समग्र लक्ष अर्थशास्त्र हे जे काही दोन विषय, त्या दोन विषयांचा या दोन विषयांवर चांगलं फोकस करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, कारण त्याच्यावर जास्त प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. आणि हा जो काही सिलेबस आहे मॅक्रो किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्सचा सिलेबस आपण BA मध्ये किंवा MA या वर्गांमध्ये त्या ठिकाणी आपण BA ला जो सिलेबस अभ्यासतो त्याच्या ऍडव्हान्स लेवलचा MA ला त्या ठिकाणी अभ्यासत असतो, किंवा MPhilचं जे काही कोर्स वर्क आहे त्यामध्ये अभ्यासत असतो, PhDचं कोर्स वर्क आहे त्यामध्ये त्या ठिकाणी अभ्यासत असतो. आणि म्हणूनच मॅक्रो आणि मायक्रो हे जे काही दोन विषय आहे, हे दोन विषय खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासणं त्या ठिकाणी सेट आणि नेट परीक्षेच्या दृष्टीने त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की आपण SY BA इकॉनॉमिक्स स्पेशल ज्यावेळी घेतो त्यावेळी पहिले जे दोन स्पेशलचे विषय हे मायक्रो आणि मायक्रोच असतात. म्हणजे आपलं जे काही पूर्ण अर्थशास्त्र उभं आहे हे मायक्रो आणि मॅक्रो या दोनही त्या ठिकाणी जे उपविषय त्याच्यावर त्या ठिकाणी आधारलेलं आहे. आणि ह्या मायक्रो आणि मॅक्रोचा जो काही चांगला अभ्यास जर आपण समजा केला तर तो फक्त ह्या पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठीच उपयोगात पडत नाही, तर त्याचं ऍप्लिकेशन बऱ्याचदा आपल्याला पब्लिक फायनान्स मध्ये करावं लागतं, किंवा इंडियन इकॉनॉमी मध्ये बऱ्याचदा करावं लागतं, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स मध्ये किंवा लेबर इकॉनॉमिक्स मध्ये किंवा इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स मध्ये त्या ठिकाणी करावं लागतं. आणि म्हणून माझ्या म्हणजे वैयक्तिक मतानुसार तुम्ही ज्यावेळी अभ्यासाला सुरुवात कराल त्यावेळी मायक्रो आणि मॅक्रो हे जे काही दोन विषय, हे दोन विषय खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासणं फार गरजेचं आहे. मग हे इतर विषय आपण कमी प्रमाणात अभ्यासायचे का? तर अजिबात नाही, हे इतर विषय आपण अभ्यासायचेच आहेत. पण म्हणजे तुलनात्मकरित्या आपण जर समजा विचार केला तर सूक्ष्म आणि समग्र हे जे काही दोन विषय, या दोन विषयांवर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने फोकस करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. पब्लिक फायनान्सचा इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सचा अभ्यास आपण MA च्या वर्गात त्या ठिकाणी केलेला असतो. क्रेडिट सिस्टम मध्ये इंटरनॅशनल ट्रेड आणि इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स हे दोन विषय आता 2013 पासून त्या ठिकाणी आलेले आहेत, त्याचा अभ्यास तुम्ही MA ला केलेला असतो. पब्लिक फायनान्सही TY च्या वर्गात अभ्यास केलेला आहे, MA च्या वर्गात अभ्यास केलेला आहे. इंडियन इकॉनॉमी आपण FY च्या वर्गात अभ्यास करतो, त्याचबरोबर इतर जे काही अनुषंगिक कोर्सेस आहेत त्याचा अभ्यास आपण करत असतो. ऍग्रिकल्चर, लेबर आणि इंडस्ट्रियल याचा अभ्यास आपण MA च्या वर्गात केलेला असतो. त्याच्यानंतर जो काही 7वा मुद्दा आहे म्हणजे आपलं पुणे विद्यापीठाचं आपण दुर्भाग्य असं म्हणूया की इकॉनॉमेट्रिक्स हा आपल्याकडे कंपल्सरी सब्जेक्ट नाही, हा कोर सब्जेक्ट आहे. आणि आपण सगळे कला शाखेचे विद्यार्थी असल्या कारणाने आपला काय म्हणूया जो काही पाया जो आहे हा पाया इकॉनॉमिक्स किंवा स्टॅटिस्टिक्स रिलेटेड त्या ठिकाणी नसतो. आणि म्हणून हा जो काही सब टॉपिक आहे त्या सब टॉपिकचा अभ्यास आपला अगदी 10वी पर्यंत जे गणित होतं तिथपर्यंत झालेला असतो. आणि मग त्याच्यानंतरचा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास आपल्या सिलेबस मध्ये त्या ठिकाणी आहे. समजा लवचिकते संदर्भात आपण अभ्यास केलेला असतो, किंवा अलीकडे आत्ताची जी काही BA स्टुडंट आहे त्यांना आता रिसर्च मेथोडॉलॉजी हा जो कोर्स आहे तो स्किल इन्हान्समेंट मध्ये त्या ठिकाणी आलेला आहे, किंवा आत्ताचे जे 2019 मध्ये जो बदललेला सिलेबस आहे ज्यामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये थोडाफार इकॉनॉमेट्रिक्स किंवा स्टॅटिस्टिक्सचा पार्ट जो आहे तो पार्ट त्या ठिकाणी आलेला आहे. परंतु बऱ्याचदा म्हणजे अगदी जसं इतर विद्यापीठांचा आपण जर समजा तुलना केली तर तिथे स्पेशली जसं आपला मॅक्रो इकॉनॉमिक्स किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स किंवा पब्लिक फायनान्स हा जसे कोर कोर्स असतात त्याच पद्धतीचे कोर कोर्सेस त्या ठिकाणी असतात आणि खूप चांगला अभ्यास मग त्यांचा त्या इकॉनॉमेट्रिक्स पार्ट मधनं त्या ठिकाणी होतो. आपल्याकडे इकॉनॉमेट्रिक्स हा सब्जेक्ट आहे MA ला, पण तो ऑप्शनल साठी आहे म्हणजे इलेक्टिव्ह मध्ये, आणि मग त्याच्याऐवजी आपण ऍग्रिकल्चर किंवा लेबर हे जे आहे ते आपण शिकत असतो. म्हणजे हे प्राध्यापक का घेत नाही तर त्यामागचं कारण आहे की तुमचा बेस नसतो, आणि मग कुठेतरी आपण इतर विषयांची तुलना जर समजा केली तर बेस नसल्या कारणाने हा थोडासा अवघड जातो, आणि मग हा अवघड जात असल्या कारणाने याला रिझल्ट कमी लागत असल्या कारणाने किंवा मुलांना तो चांगल्या प्रकारे समजत नसल्या कारणाने आपण जे इतर इलेक्टिव्ह आहे ऍग्रिकल्चर किंवा इतर तत्सम जे इलेक्टिव्ह आहे त्याला त्या ठिकाणी जात असतो. पण मग म्हणून आपण जर समजा इतर विद्यापीठांमध्ये जर समजा केलं तर इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिक्स असं स्पेशलायझेशन असतं, म्हणजे स्पेशली मुंबई विद्यापीठामध्ये. आणि मग म्हणून तुम्ही इकॉनॉमिक्सचा जर अभ्यास करायचा असेल तर स्टॅट्स किंवा इकॉनॉमेट्रिक्स किंवा मॅथमॅटिक्स शिवाय, म्हणजे स्पेशली इकॉनॉमेट्रिक्स म्हणजे काय तर स्टॅटिस्टिक्स आणि इकॉनॉमिक्स हे दोन्ही विषय एकत्र येतात, त्याला आपण इकॉनॉमेट्रिक्स असं म्हणतो. मग हा जो काही इकॉनॉमेट्रिक्स आहे हा इकॉनॉमेट्रिक्सचा अभ्यास स्टॅट शिवाय होणारच नाही.
आणि म्हणून आपण त्या संदर्भातलंही साधारणतः सेंट्रल टेंडन्सी जरी आपण लक्षात घेतलं, मीन, मोड, मीडियन किंवा ज्या काही हायपोथेसिसच्या टेस्ट आहेत त्या रिसर्च मेथोडॉलॉजी मधल्या त्या टेस्ट किंवा ऍव्हरेज किंवा त्या ठिकाणी वारंवारता, बहुलक, अशा स्वरूपातले जे काही बेसिक स्टॅटिस्टिक ते जरी आपण त्या ठिकाणी समजावून घेतलं, आता समजावून घ्यायला थोडंसं जड जाईल, पण ते स्किप करता कामा नये, कारण त्याच्यावर आधारित त्या ठिकाणी 8 ते 12 प्रश्न असल्या कारणाने त्या ठिकाणी मागचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा त्या ठिकाणी अभ्यास करून कसे प्रश्न विचारले जातात याचं विश्लेषण करून त्या ठिकाणी पूर्ण मार्क याचे जरी त्या ठिकाणी मिळणार नसतील, पण जवळजवळ याच्या 50% मार्क्स तरी त्या ठिकाणी मिळायला हवेत, कारण त्याच्यामुळे आपला स्कोर जो तो स्कोर त्या ठिकाणी वाढू शकतो. डेमोग्राफीचा अभ्यास आपण MA ला त्या ठिकाणी करत असतो, रूरल डेव्हलपमेंटचा अभ्यास करत असतो, आणि करंट इकॉनॉमिक्स मध्ये त्या ठिकाणी मग मागच्या वर्षीचा GDP किती होता, त्यात ऍग्रिकल्चर सेक्टरचा वाटा किती होता, किंवा बजेट संदर्भातले असेल तर मग याचं बजेट अलोकेशन किती आहे, कोणती स्कीम्स कधी सुरू झाली, मग कोणतं राज्य त्यात प्रथम आहे, अशा स्वरूपातले जे काही करंट इकॉनॉमिक्सचे प्रश्न आहे ते करंट इकॉनॉमिक्सचे प्रश्न ह्या त्या ठिकाणी करंट इकॉनॉमिक्स सब टॉपिक मध्ये त्या ठिकाणी सिलेबस मध्ये करंट इकॉनॉमिक्स असा सब टॉपिक नाही, हे मी अनालिसिस केलंय, आणि याच्यात मे बी 2-4% व्हेरिएशन होऊ शकतं, 2-4%च होऊ शकतं, पण ह्या बेसिसवर म्हणजे हा तक्ता जर आपण आपल्या समोर ठेवला आणि आपण सिलेबस त्या ठिकाणी ज्यावेळी सिलेबस अभ्यासायला सुरुवात करू, म्हणजे अभ्यास करायला सुरुवात करू, त्यावेळी प्रत्येक प्रश्नाला किती वेटेज, प्रत्येक विषयाला किती वेटेज द्यायचं हे याला धरून जर समजा निश्चितपणे केलं तर चांगल्या प्रकारचा स्कोर जो आहे तो स्कोर तुमचा निश्चितपणे या ज्या काही नेट किंवा सेट किंवा पेट किंवा इतर ज्या काही तत्सम परीक्षा आहेत त्यांच्यामध्ये निश्चितपणे येऊ शकतो. ओके. ओके, आता आपण ह्या पेपर याच्या लेक्चरच्या सुरुवातीला किंवा तुम्ही कालच्या लेक्चरला जो पहिला पेपर आहे त्या पहिल्या पेपरचा सिलेबस आणि त्याच्यासाठी उपयोगात केली जाणारी बुक्स जे आहेत ते बुक्स त्या ठिकाणी तुम्ही बघितलेली असेल. तर आता आपण पेपर सेकंड साठी जो काही विद्यापीठ अनुदान आयोग किंवा सेट परीक्षेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी निर्धारित केलेला जो काही सिलेबस आहे तो सिलेबसवर आपण अगदी थोडक्यात त्या ठिकाणी डिस्कशन करूया, आणि त्या सिलेबस नंतर मग त्या पर्टिक्युलर सिलेबस साठी त्या ठिकाणी काही रिप्रेझेंटेटिव्ह बुक, फक्त म्हणजे मी असं अजिबात क्लेम करणार नाही की तुम्ही हीच पुस्तकं वाचा, पण साधारणतः रिप्रेझेंटेटिव्ह की यातला या सिलेबसचा बराचसा कंटेंट जो आहे तो कंटेंट कव्हर आहे, म्हणून मी सजेस्ट केले, रिकमेंड केले तुम्ही तीच वापरायची असं अजिबात नाही. तुम्हाला जर एखाद्या वेगळ्या पुस्तकातनं सिलेबसचा जो काही कंटेंट आहे, समजा मायक्रो इकॉनॉमिक्स आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला डिमांड थेरी एखाद्या दुसऱ्या पुस्तकातनं, मी सजेस्ट केलेल्या पुस्तकापैकी दुसऱ्या पुस्तकातनं जरी समजलेलं असेल तरी निश्चितपणे तुम्ही वापरलं तरी त्या ठिकाणी हरकत नाही. ठीक आहे, तर मायक्रो इकॉनॉमिक्सचा जो काही युजीसीने दिलेला जो काही सिलेबस आहे ज्यामध्ये थेरी ऑफ डिमांड, ॲक्झिओमॅटिक अप्रोच, डिमांड फंक्शन, कन्झ्युमर बिहेवियर अंडर कंडिशन ऑफ अनसर्टनिटी, आता हा जो काही सिलेबस आहे त्या थेरीमध्ये थेरी ऑफ डिमांडचा आपण बऱ्यापैकी BA आणि MA ला त्या ठिकाणी अभ्यास केलाय. ॲक्झिओमॅटिक अप्रोच हा आपल्याला काय अप्रोच आहे याचीच त्या ठिकाणी आता आपल्या पुढे प्रश्न निर्माण होतो. तर हा जो काही सिलेबस आहे हा सिलेबस फक्त तुम्ही पुणे विद्यापीठातनं MA केलाय आणि म्हणून मग तुम्हाला MA ला हाच सिलेबस होता किंवा BA ला हाच सिलेबस होता आणि म्हणून मग नेटला हाच सिलेबस आहे अशा बेसिसवर त्या ठिकाणी नसतो. हा जो काही सिलेबस आहे हा सिलेबसचा UGCचा जो काही मॉडेल सिलेबस आहे किंवा मॉडेल करिक्युलम आहे त्याला धरून असतात. मग याच्यापैकी असं होऊ शकतं की याच्यापैकी हा जो काही कंटेंट आहे हा कंटेंट माझ्या BA किंवा MA किंवा अगदी MPhil PhD कोर्सवर या कोणत्याही सिलेबस मध्ये त्या ठिकाणी नव्हता आणि तुम्हाला नवीन येऊ शकतो, आणि म्हणून मग अभ्यास करताना फक्त BA आणि MA याच सिलेबसवर आपण किंवा हे आपण अभ्यासलेलं आहे हे मला सिलेबसला नव्हतं आणि म्हणून मी अभ्यासणार नाही असं करून निश्चितपणे चालणार नाही. तर त्याच्याबरोबर निश्चितपणे इतर जे काही कंटेंट आहे त्या कंटेंटला धरून त्या ठिकाणी जे सिलेबसमध्ये दिलेले जे काही कंटेंट आहे त्याला धरून त्या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. मग डिमांड फंक्शन असेल किंवा कन्झ्युमर बिहेवियर अंडर कंडिशन ऑफ अनसर्टनिटी, कन्झ्युमर बिहेवियरचा स्टडी आपण बऱ्यापैकी BA MA ला करतो, पण मग अनसर्टनिटीला धरून कन्झ्युमर बिहेवियरचा स्टडी कसा, ठीक आहे. थेरी ऑफ प्रोडक्शनचा आपण बऱ्यापैकी अभ्यास करतो, पण हा अभ्यास निश्चितपणे आपण MA ला जो अभ्यास तो त्याच्या थोडंसं पुढे जाऊन आपल्याला हा अभ्यास जो आहे नेट आणि सेट परीक्षांसाठी त्या ठिकाणी करायचा आहे. आणि इथून मागे काय होतं म्हणजे आता या कोविड सिच्युएशनमुळे तुम्हाला MCQ ची त्या ठिकाणी
थोडीशी सवय झालेली आहे. परंतु नेट किंवा ह्या सेट परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षांचा जे तुम्ही जो अभ्यास करत असता तो डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहिण्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे मी ज्यावेळी MA पास केलं किंवा आता आपल्याकडे ह्या सेशनमध्ये असणारे ज्यावेळी MA पास केलं त्यावेळी आपण सगळ्यांनी डिस्क्रिप्टिव्ह उत्तर त्या ठिकाणी लिहिलेले आहे. आणि मग त्याला धरून MCQ प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात याचा अभ्यास त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि आता जरी MCQ म्हणजे आता जी मुलं MA ला आहेत किंवा BA ला आहेत त्यांच्या जरी MCQ स्वरूपातल्या परीक्षा होत असल्या तरी कोविड सिच्युएशनचा विचार करून विद्यापीठाने ज्यावेळी क्वेश्चन पेपर सेट करणारा जो पेपर सेटर आहे त्यांना सांगितलेलं असतं की 40-40-20 म्हणजे 40 प्रश्न अगदी त्या ठिकाणी सोपे असावेत, 40 प्रश्न मध्यम त्याची काठिण्य पातळी त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाची असावी आणि जे काही 20 प्रश्न म्हणजे 20% प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी खूप अवघड असावेत. अशा स्वरूपातलं जे काही ब्लूम्स टॅक्सॉनॉमी आहे त्याला धरून त्या ठिकाणी असतात. आणि ह्या नेट परीक्षामध्ये त्या ठिकाणी म्हणजे मग माझा MCQचा अभ्यास खूप चांगला झालाय थिअरी ऑफ प्रोडक्शनचा, कारण मला MAच्या मायक्रो इकॉनॉमिक्सच्या पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले. ह्या आविर्भावात आपण राहता कामा नये, कारण त्याची जी काठिण्य पातळी ही काठिण्य पातळी तशा स्वरूपात निश्चितपणे नसणार आहे, थोडीशी ऍडव्हान्स लेवलची त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून मग थिअरी ऑफ प्रोडक्शनचा अभ्यास मी MA ला केलाय आणि मी खूप चांगल्या पद्धतीने केलाय, तर त्याच्या अजून ऍडव्हान्स लेवलला जाऊन त्या ठिकाणी गरजेचं आहे. कोल्युझिव्ह आणि नॉन कोल्युझिव्ह ऑलिगोपॉलिज जे आहेत आपल्याकडे त्या ठिकाणी जो ऑलिगोपॉलिसचे जे काही वेगवेगळे मॉडेल्स जर आपण बघितलं तर सिलेबसला खूप ऍडव्हान्स लेवलचे मॉडेल्स जे आहेत त्या ऍडव्हान्स लेवलचे मॉडेल नाही. म्हणजे मी ज्यावेळी शिकलो त्यावेळी किर्नो आणि एल्सवेअर हे 2 मॉडेल होते, पण त्याच्याबरोबर बार्ट्रान असे म्हणजे ऑलिगोपॉलीचे तुम्ही अगदी साधं पुस्तक जरी बघितलं तर जवळजवळ 10 मॉडेल्स आहेत ऑलिगोपॉलीचे, की कशा पद्धतीने कुर्नोचं मॉडेल तुम्ही बघितलं असेल किंवा तर अशा स्वरूपातला अभ्यास जो आहे तो अभ्यास मग फक्त MA मध्ये आपण ऑलिगोपॉलीचे फक्त 2 मॉडेल अभ्यासले त्याच्यावर न राहता आपण पुढे जाऊन ऑलिगोपॉलीचे जे इतरही काही मॉडेल्स जे आहेत कोलिजिव्ह किंवा नॉन संगनमत आणि असंगनमताचे जे काही अल्पविक्रियाधिकाराचे जे काही मॉडेल्स आहे त्या मॉडेल्सचा आपण अभ्यास प्रतिमानं जे आहे त्यांचा अभ्यास त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. डिफरन्स मॉडेल ऑफ ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्म्स जे आहेत ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्म्सचा आपण अभ्यास केला पण मॉडेल्स आपण अभ्यास केला नाही. म्हणजे ज्यामध्ये मॉबोल, मॉरिस आणि विल्समन हे जे काही मॉडेल्स आहेत त्या मॉडेल्सचाही आपण त्या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मग त्या मॉडेल्सच्या अभ्यासासाठी आपण फक्त आपला जो PGचा किंवा UGचा सिलेबस आहे त्याच्यावर अवलंबून न राहता त्याच्याबरोबरही जे काही संदर्भ पुस्तक आहे ती संदर्भ पुस्तक आपण वाचणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. फॅक्टर प्राइसिंगचा आपण अभ्यास BA लाही करतो, MA लाही करतो, पण तोही निश्चितपणे ह्या परीक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण नाही. म्हणजे बेस याच्यात निश्चितपणे झालाय, परिपूर्ण म्हणजे अगदीच बिनकामाचं नाही असं नाही. याच्यामुळे तुमचा बेस चांगल्या प्रकारे झालेला आहे, पण याच्या पुढे जाऊन अगदी ऍडव्हान्स लेवलचं जे काही फॅक्टर प्राइसिंगचे मग ते वेगवेगळे जे काही फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये कशा स्वरूपातली किंमत निश्चिती होते याचा अभ्यास निश्चितपणे असणं गरजेचं आहे. जनरल इक्विलिब्रियम अँड वेलफेअर इकॉनॉमिक्स याचा अभ्यास आपण BA आणि इकॉनॉमिक्सच्या मायक्रो इकॉनॉमिक्सच्या MAच्या पेपरमध्ये त्या ठिकाणी केलेला आहे, पण तेही अगदी संक्षिप्त केलेलं आहे. आपण याच्या पुढे जाऊन विस्तृत अभ्यास करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आपण साधारणतः MA ला अलीकडे काय झालंय की खूप सारे टेक्स्ट बुक बाजारात मिळतात, मग म्हणून मग आपण MAचा अभ्यास करताना फक्त टेक्स्ट बुक्सच वाचतो आणि मग त्या टेक्स्ट बुक्सच्या बेसिसवरच आपण परीक्षा देतो आणि तरी आपल्याला खूप चांगले मार्क्स त्या ठिकाणी मिळतात. परंतु आपल्याला ज्यावेळी ह्या अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये यायचंय तर त्यावेळी आपण जर आता तुमच्यापैकी काही मुलं MA ला असतील तर फक्त ते बाजारात मिळणारे कुठेतरी रेडीमेड टेक्स्ट बुक्स किंवा रेडीमेड नोट्स त्या वाचता कामा नाही. तर आपला जो सिलेबस आहे समजा मायक्रो इकॉनॉमिक्सचा सिलेबस आहे तर त्या मायक्रो इकॉनॉमिक्सच्या सिलेबसमध्ये रेफरन्स बुकची लिस्ट दिलेली असते. तर मग ते जे रेफरन्स बुक्स आहेत ते आपल्या ग्रंथालयात किंवा लायब्ररीत जाऊन वाचणं निश्चितपणे गरजेचं आहे, ज्याच्यामुळे काय होतंय की आपलं जे काही ती कन्सेप्ट जी आहे ती कन्सेप्ट अधिक चांगल्या प्रकारे निश्चितपणे खोलवर आणि चांगल्या प्रकारे क्लिअर होते. आणि मग अशा ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे आता फक्त आपण नेट, सेट किंवा पेट याच्या संदर्भातच बोलत नाही तर बँकिंगच्या एक्झाम्स असतील किंवा RBIच्या ज्या काही वेगवेगळ्या एक्झाम्स असतील तर त्या एक्झाम्स जर आपल्याला द्यायच्या असेल तर त्यासाठी सुद्धा अशा स्वरूपातला अभ्यास निश्चितपणे असणं गरजेचं आहे. ओके, तर अशा स्वरूपातला मायक्रो इकॉनॉमिक्स साठीचा सिलेबस आपल्याला ह्या नेट किंवा सेट परीक्षेसाठी त्या ठिकाणी विद्यापीठ अनुदान आयोगाने त्या ठिकाणी निर्धारित केलेला आहे. सिलेबसमध्ये बदल त्या ठिकाणी अजिबात झालेला नाही. म्हणजे मागच्या जवळजवळ 12 ते 15 वर्षांपासून सिलेबसमध्ये बदल अजिबात झालेले नाही, सिलेबस तोच आहे.
परंतु प्रश्न विचारण्याची पद्धती किंवा जी प्रश्नांची काठिण्य पातळी आहे ज्यांच्यामध्ये निश्चितपणे बदल झालेला आहे, आणि म्हणून मग आपण जरी सिलेबस हा सिलेबस तोच सिलेबस याच्यात बदल झालेला नाही म्हणून वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही असा विचार करता कामा नाही. तर प्रश्न विचारण्याची पद्धती किंवा प्रश्नाचं स्वरूप हे निश्चितपणे अलीकडच्या काळामध्ये बदललेलं आहे, आणि म्हणून त्याच्या अनुषंगाने आपण निश्चितपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके. आता मी याच्या आधीच त्या ठिकाणी सांगितलंय की हे जे काही बुक्स आहे हे बुक्स मी फक्त सजेस्टिव्ह म्हणून सांगितलेले आहे. कदाचित याच्यापेक्षा चांगली, याच्यापेक्षा ऍडव्हान्स लेवलची पुस्तकं तुमच्याकडे असू शकतात किंवा तुम्हाला माहित असू शकतात. पण मी म्हणजे मी ज्यावेळी क्वालिफाईड ह्या एक्झाम क्वालिफाईड केलं त्यावेळी मी ही पुस्तकं वाचली होती, म्हणून मला ही या पुस्तकांमधनं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली झाली म्हणून मी ही सजेस्ट करतो. मी परत एकदा सांगतोय की ही पुस्तकं तुम्ही वाचावं असं मी अजिबात क्लेम करत नाही. फक्त तुम्ही टेक्स्ट बुक्स वाचू नका, तर रेफरन्स बुक्स वापरा. ऍडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक्स एच.एल. आहुजाचं पुस्तक आहे. साधारणतः अमेझॉनवर ही खूप डिस्काउंट रेट मध्ये मिळतं. 600-700 रुपये किंमत आहे. साधारणतः 1000-1200 पानाचं पुस्तक आहे. खूप चांगल्या पद्धतीने मायक्रो इकॉनॉमिक्स खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे आता आपण जो सिलेबस मागच्या स्लाइडवर बघितला तो बऱ्यापैकी कव्हर याच्यात निश्चितपणे होतोय. काही मुलांना इंग्लिश मिडियमचा प्रॉब्लेम असू शकतो, तर मग अशा वेळी किंवा इंग्लिश मिडियम मध्ये अंडरस्टँडिंग करताना अडचणी येऊ शकतात, तर अशा मुलांसाठी हिंदी मिडियमचंही पुस्तक निश्चितपणे हिंदीतलंच पुस्तक, हेच पुस्तक भाषांतरित केलेलं त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतर हॅलहुरींचं पुस्तक जे आहे, व्हॅरिनचं पुस्तक जे आहे हे मायक्रो इकॉनॉमिक्स साठी चांगलं आहे. यातलाही बऱ्यापैकी सिलेबस जो आहे तो सिलेबस आहे याच्यात कव्हर झालेला आहे. फक्त एच.एल. आहुजा आणि व्हॅरिन या दोघांमध्ये जर समजा आपण कम्पेअर केलं तर एच.एल. व्हॅरिनच्या पुस्तकामध्ये थोडंसं जे काही मॅथमॅटिक्स किंवा क्वांटिटेटिव्ह जे आहे अनालिसिस जे आहे ते थोडंसं जास्त आहे, आणि मग आपल्या मुख्यतः पुणे विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना हे समजावून घ्यायला थोडीशी अडचण येते. पण बऱ्यापैकी ह्या दोन्ही पुस्तकांपैकी एक जरी पुस्तक आपण वाचलं तर जवळजवळ मला असं वाटतं की 70 ते 80% सिलेबस जो आहे तो सिलेबस निश्चितपणे कव्हर होतो. मिश्रापुरीचे पुस्तक आता लेटेस्ट एडिशन नाही, पण जुन्या एडिशन आपल्या मला वाटतं सिडको कॉलेज किंवा केटीएम कॉलेजच्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे. बऱ्यापैकी सिलेबस जो आहे तो सिलेबस यात निश्चितपणे कव्हर होतो आहे. झिंगनचं पुस्तक जे आहे तेही निश्चितपणे एम.एल. झिंगनचं पुस्तक तेही या आता जो सिलेबस आपण बघितला त्यासाठी निश्चितपणे पुरेसं आहे असं मला वाटतं. मराठी मीडियमसाठी जर समजा तुम्ही अगदी इंग्लिश मिडियमची पुस्तकं वाचतच नसाल, शक्यतो इंग्लिश मिडियमच्या पुस्तकं शक्यतो म्हणजे मी स्वतः रिकमेंड करेल की ज्यावेळी तुम्ही नेट सेटचा अभ्यास करताय त्यावेळी शक्यतो इंग्लिश मिडियमची पुस्तकं रेफर करा. मग मराठी मिडियमची पुस्तकं चांगली नाही असं त्याचा अर्थ होत नाही, पण इंग्लिश मिडियम मध्ये तुम्हाला खूप सारं एक्सेसिव्ह मटेरियल त्या ठिकाणी अवेलेबल आहे, प्रश्न त्या ठिकाणी अवेलेबल आहे. म्हणून शक्यतो अभ्यास करताना आतापासूनच सुरुवातीपासूनच अभ्यास करताना शक्यतो इंग्लिश मधून निश्चितपणे करावा असं मी स्वतः रिकमेंड करेल. मराठी मीडियमसाठी उच्चतर आर्थिक सिद्धांत कृष्णराव पाटलांचं मला वाटतं श्री मंगेश पब्लिकेशन नागपूरचं पुस्तक आहे. बऱ्यापैकी कन्सेप्ट जे आहे ते कन्सेप्ट म्हणजे एच.एल. आहुजाच्याच बेसिसवर हे पुस्तक आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी कन्सेप्ट जे आहे त्या कन्सेप्ट त्या ठिकाणी होतात. फक्त याला अडचण अशी आहे की नागपूर बाजूचं इकॉनॉमिक्स आणि आपलं इकॉनॉमिक्स याच्यामध्ये म्हणजे थोडासा शब्दांसंदर्भात म्हणजे आपण मराठी मीडियम ची जी मुलं आहे त्या मुलांना थोडंसं समजावून घ्यायला त्या ठिकाणी अडचणी त्या ठिकाणी येऊ शकतात. म्हणजे आपण बऱ्याचदा समष्टी अर्थशास्त्र हा शब्द आपण ऐकलेला नसतो, तिकडच्या नागपूर बाजूला त्या ठिकाणी हा शब्द त्या ठिकाणी बऱ्याचदा वापरला जातो, आणि मग त्याच्यामुळे हे पुस्तक खूप अवघड आहे असं आपल्याला त्या ठिकाणी वाटू शकतं. विजय कवी मंडलचं ही सूक्ष्म अर्थशास्त्राचं मराठी मीडियमचं पुस्तक आहे, बऱ्यापैकी सिलेबस त्या ठिकाणी कव्हर आहे. राम देशमुखांचं आपल्या जवळजवळ दोनही एमयूपीच्या लायब्ररीजमध्ये हे पुस्तक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर तेही या पुस्तकाच्या आधारे तुम्ही या मायक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास त्या ठिकाणी करू शकता. याच्याबरोबरच तुम्ही मागच्या वर्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील त्याच्या जवळजवळ सगळ्या पीडीएफ कॉपी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. मग त्या गुजरातच्या सेटच्या असतील, महाराष्ट्राच्या सेटच्या असतील किंवा युजीसी नेट एक्झामच्या असतील, तर त्याही प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यावर विचारले गेलेले मायक्रो इकॉनॉमिक्सचे प्रश्न आहेत ते मायक्रो इकॉनॉमिक्सचे प्रश्न सॉर्ट आउट करा, आणि मग त्याला धरून बऱ्याचदा असं कळतं की नाही हे तर सिलेबसमध्ये नाही, आपल्या पुस्तकामध्ये नाही, मग ही कन्सेप्ट नवीन कुठून आली, तर ती इंटरनेटवर सर्च करून बघा. मग त्याच्या रिलेटेड माहिती निश्चितपणे तुम्हाला मिळू शकेल, आणि ती नवीन कन्सेप्ट जी आहे ती नवीन कन्सेप्ट तुमच्या ज्ञानसागरामध्ये निश्चितपणे ऍड होईल. आणि म्हणून मग अशा स्वरूपातलं मी आधी तुम्हाला सांगितलं की अभ्यास करताना फक्त सिलेबसला धरून करता कामा नाही, तर त्याच्या आजूबाजूचे म्हणजे त्याच्या रिलेटेड जे प्रश्न आहेत ते प्रश्न काय विचारले जाऊ शकतात, काय प्रश्न आहे, याचाही अभ्यास निश्चितपणे करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे ही माझ्या मताप्रमाणे या परीक्षेमध्ये खूप जास्त स्कोरिंग करण्याची की आहे.
असं मला निश्चितपणे वाटतं. मॅक्रो इकॉनॉमिक्स साठीचा सिलेबस जो आहे तो आपण SY आणि MA ला दोन्ही वर्गांमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्सचे MA ला 2 पेपर आणि SY लाही निश्चितपणे आता सेमिस्टर आहे त्याच्यामुळे 2 किंवा पूर्वी SY ला आपण पूर्ण अॅन्युअल पॅटर्न मध्ये त्या ठिकाणी त्याचा अभ्यास केलेला आहे. केन्सेन पोस्ट केन्सेन अप्रोच ऑफ आउटपुट आणि एम्प्लॉयमेंट SY आणि MA ला आपण अभ्यास करतो. कन्सेप्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायर, कंझम्पशन हायपोथिसिस याचा आपण अभ्यास करतो. फक्त कंझम्पशन हायपोथिसिस मध्ये आपण MA ला किंवा BA ला अभ्यासतो. त्याच्या पुढची जी हायपोथिसिस आहे फक्त परमनंट किंवा लाईफ सायकल हायपोथिसिस किंवा डेमॉन्स्ट्रेशन याच्या पुढे जाऊनची हायपोथिसिस जे आहे ऍडव्हान्स लेवलची हायपोथिसिस तिचा अभ्यास करणं गरजेचं आहे. थिअरी ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड ऍक्सिलेटर याचाही आपण अभ्यास त्या ठिकाणी करत असतो. त्याच्यानंतर थिअरी ऑफ डिमांड ऑफ मनी, केन्सेन अँड पोस्ट केन्सेन, डिफरंट अप्रोच ऑफ मनी सप्लाय कंपोनंट्स अँड डिटर्मिनंट्स जे आहेत आणि मनी मल्टिप्लायर याचा अभ्यास आपण MA ला त्या ठिकाणी केलेला आहे. आउटपुटमध्ये प्राइस डिटर्मिनेशन, त्यामध्ये ऍग्रीगेट सप्लाय, ऍग्रीगेट डिमांड कर्व अनालिसिस आणि मुंडेल फ्लेमिंग मॉडेल ऑफ ओपन इकॉनॉमी. ओके, ही आली आता जो MS या वर्षीचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये हे मॉडेल अगदी विस्तृत त्या ठिकाणी दिले, खूप चांगलं इम्फासिस याच्यावर त्या ठिकाणी दिले. आणि मला असं वाटतं की जे काही BOS मेंबर आहे तेही अलीकडे अशा स्वरूपातले जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्याला धरून सिलेबस फ्रेम करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतात. तर अशा स्वरूपातला मॅक्रो इकॉनॉमिक्सचा सिलेबस त्या ठिकाणी आहे. आपण याच्यातले बऱ्यापैकी म्हणजे याचा बेस जो आहे तो बेस मला असं वाटतं मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये बेस आपला BA आणि MA च्या वर्गात त्या ठिकाणी झालाय. फक्त याला थोडंसं ब्रशअप करून थोडंसं ऍडव्हान्स लेवलला जाऊन आपल्याला नेट आणि सेट परीक्षांसाठी अभ्यास करताना जाणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ओके, याच्यासाठीची पुस्तकं जे आहे त्यामध्ये ऍडव्हान्स मॅक्रो इकॉनॉमिक्स याच्या लवजातच पुस्तक आहे, मराठी आणि हिंदी दोन्ही लँग्वेज मध्ये उपलब्ध आहे. तुम्ही जर म्हणजे मार्केटमध्ये तर उपलब्ध आहे, ज्या काही नेटवर्किंग साईट आहे, मार्केटिंग साईट आहे त्याच्यावर तुम्हाला कमी अगदी डिस्काउंट रेटमध्ये त्या ठिकाणी मिळेल. के डेव्हिडचं पुस्तक आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स समजावून घ्यायला, छोटं आहे पण अगदी खूप चांगल्या पद्धतीने कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी निश्चितपणे चांगलं आहे. त्याच्यानंतर डॅन फिशरचं हे अगदी खूप जे काही म्हणजे प्राध्यापक तुम्हाला रिकमेंड करतील MA साठी, म्हणजे MA च्या सिलेबस साठी आहे आणि ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आहे. थोडंसं क्वांटिटेटिव्ह आहे पण बऱ्यापैकी तुमचा जो आहे नेट किंवा सेट परीक्षेचा किंवा पेट परीक्षेचा सिलेबस आहे त्यामध्ये त्या ठिकाणी कव्हर होऊ शकतं. राम देशमुखांचं जे काही स्थूल अर्थशास्त्र आहे ते तुम्ही आता मला असं वाटतं MA चा अभ्यास करताना वाचलंच असेल, त्याच्यामध्ये हे त्या ठिकाणी कव्हर आहे. ओके, तर अशा पद्धतीने मॅक्रो इकॉनॉमिक्स साठी ही जी काही फक्त सजेस्टिव्ह बुक लिस्ट आहे याच्यात अजून मी परत एकदा सांगतोय ऍड होऊ शकतं किंवा तुमच्या दृष्टीने याच्यापेक्षाही चांगलं पुस्तक निश्चितपणे असू शकतं. डेव्हलपमेंटचा सिलेबस थोडासा कम्पेअर टू मॅक्रो आणि मॅक्रोचा जर आपण विचार केला तर थोडासा वाटताना तो मोठा वाटतोय पण अगदी छोटे छोटे पॉईंट आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यातला बराचसा सिलेबस जो आहे तो सिलेबस आपला BA आणि BA ला नाही जनरली ग्रोथ आता आहे, सॉरी MA ला आपण या दोन्ही वर्गांमध्ये त्या ठिकाणी अभ्यासलेला आहे, ज्यामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, रोल ऑफ इन्स्टिट्यूशन, थिअरी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, मॉडेल ऑफ ग्रोथ ऑफ जॉन रॉबिन्सन्स अँड केल्डॉर, टेक्निकल प्रोग्रेस हे आपण MA ला अभ्यासलेलं आहे. हिक्स, हेरॉड अँड लर्निंग बाय डुईंग, प्रोडक्शन फंक्शन अप्रोच टू डिटर्मिनेशन ऑफ ग्रोथ, ज्यामध्ये इंडिजिनियस ग्रोथ, मग इंडिजिनियस ग्रोथचा रोल ऑफ एज्युकेशन, रिसर्च अँड नॉलेज, एक्सप्लेनेशन ऑफ क्रॉस कंट्री डिफरन्शियल इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ ग्रोथ. त्याच्यानंतर थेरीज ऑफ डेव्हलपमेंट मध्ये त्या ठिकाणी क्लासिकल मध्ये ज्या थेरीज ऑफ डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये क्लासिकल थेरीज, मार्क्सची थेरी, शुम्पिटर आणि स्ट्रक्चर अनालिसिस ऑफ डेव्हलपमेंट, ज्यामध्ये इम्परफेक्ट मार्केट पॅराडियम, त्याच्यानंतर लेविस मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट, रेनी फी मॉडेल, डिपेंडन्सी थिअरी ऑफ डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर फॅक्टर इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, नॅचरल रिसोर्सेस, पॉप्युलेशन, कॅपिटल, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रेड अँड डेव्हलपमेंट, ट्रेड ॲज अ ग्रोथ ऑफ इंजिन, टू गॅप अनालिसिस, फ्रेबिश सिंगर आणि मार्डल व्ह्यूज गेन्स फ्रॉम ट्रेड अँड LDCs. तर अशा स्वरूपातला ग्रोथ आणि डेव्हलपमेंटचा थोडासा जरी हा म्हणजे आपण कंटेंटने जर अनालिसिस केलं तर मॅक्रो आणि मायक्रो इकॉनॉमिक्स पेक्षा थोडासा जरी मोठा वाटत असला तरी फारसं टेक्निकल इन द सेन्स अनालिटिकल नाहीये. म्हणजे अगदी ट्रेड ॲज अ ग्रोथ ऑफ इंजिन, व्यापार हा विकासाचं त्या ठिकाणी इंजिन आहे, अगदी खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याच्यावर लिहू शकतो. किंवा टू गॅप अनालिसिस हे अगदी छोटं मॉडेल त्या ठिकाणी आहे. फॅक्टर इन इकॉनॉमी डेव्हलपमेंट ही निश्चितपणे
छोटे छोट्या कन्सेप्ट किंवा छोटे छोटे कंटेंट जे आहे ते कंटेंट त्या ठिकाणी आहे. आणि याच्यातले बऱ्यापैकी म्हणजे हॅरोल्ड डॉमोड मॉडेल असेल किंवा कॅल्डॉर किंवा टेक्निकल प्रोडक्ट हे आपण असेल, एम एल आपण त्या ठिकाणी अभ्यासलेलं आहे, बीएलाही आपण बऱ्यापैकी त्याचा अभ्यास केलेला आहे. फक्त आपण अभ्यासलं हे बेसिक लेवलला, एमएलही आपण ऍडव्हान्स लेवलला अभ्यासतो, पण त्याच्याही पुढे जाऊन त्याच्या रिलेटेड खूप कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली करण्यासाठी आपण अभ्यास निश्चितपणे गरजेचं आहे. बाजारामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचे खूप सारी पुस्तकं उपलब्ध आहे. त्यापैकी एस.के. मिश्राचं इकॉनॉमिक ऑफ डेव्हलपमेंट प्लॅनिंग थिअरी आणि प्रॅक्टिस, याच्यात बऱ्यापैकी या थिअरीज आणि जे काही कन्सेप्ट आहे त्या कव्हर आहे. फक्त याच्यातनं पूर्ण सिलेबस नाही कव्हर होणार आहे, काहीसाठी तुम्हाला वेगळे पुस्तक त्या ठिकाणी वापरावे लागेल. के डेव्हिडचंही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ग्रोथचं पुस्तक त्या ठिकाणी आहे, आणि विजय कवी मंडलचं तुमच्या लायब्ररीमध्ये असेल, आर्थिक वृद्धी आणि विकासाचं, मला वाटतं श्री मंगेश पब्लिकेशनचं, मी कन्फर्म नाही पण पुस्तक आहे. बऱ्यापैकी त्या ठिकाणी सिलेबस मधले हे जे काही हॅरोल्ड डॉमोड असेल किंवा रेनिफी असेल, तर हे जे मॉडेल आहे ते मॉडेल निश्चितपणे कव्हर झालेले दिसतात. ठीक आहे, तर ही एक परत एकदा सांगतो, ही सजेस्टिव्ह बुक लिस्ट आहे, याच्यात ऍड होऊ शकतं किंवा याच्यापेक्षा चांगली पुस्तकही तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. र.पु. कुलुरकर जे आहेत तेही निश्चितपणे, तेही आर्थिक वृद्धी आणि विकासाचं तुम्ही एम ला वापरलेलेच असेल, हे पुस्तकामधनं बऱ्यापैकी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी त्या ठिकाणी होते आहे. ओके, ऍग्रिकल्चर म्हणजे तुमचा आमचा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आणि स्कोरिंगचा विषय, पण त्याच्या रिलेटेड मध्ये रोल ऑफ ऍग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी, शेअर ऑफ ऍग्रिकल्चर, इंटर रिलेशनशिप बिटवीन ऍग्रिकल्चर आणि इंडस्ट्री. आता हे आपण जवळजवळ म्हणजे FY पासून अभ्यासात आलोय. आता फक्त मग आता शेअर ऑफ ऍग्रिकल्चर, मग आपल्याला तो त्या ठिकाणी अगदी 1950-51 पासून तर आतापर्यंत प्रत्येक वर्ष पाठ नकोय, पण नेमका काय चेंजेस झाला, म्हणजे त्याचा जो टाइम सिरीज डेटा आहे त्या टाइम सिरीज डेटामध्ये काय चेंजेस झाला हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. इंटर रिलेशनशिप बिटवीन ऍग्रिकल्चर आणि इंडस्ट्री, आता याच्यात सातत्याने बदल होतात आहे. म्हणजे जसं डेव्हलपमेंट होतीये, आपला ऍग्रिकल्चर शेअर जरी कमी होत असला तरी याच्यामधला जो काही रिलेशनशिप जे आहे ते रिलेशनशिप मध्ये निश्चितपणे बदल झालेले आहे किंवा चेंज झालेले आहे. आणि म्हणून मग याच्या रिलेटेड जो काही ऍग्रिकल्चर आणि इंडस्ट्री याच्या रिलेटेड जो काही इंटर रिलेशनशिप जो आहे तो इंटर रिलेशनशिप आपण अभ्यासत असताना अलीकडे झालेले जे बदल आहे ते आपण निश्चितपणे अभ्यासणं गरजेचं आहे. मग वेगवेगळ्या योजना याच्या संदर्भात निश्चितपणे येतात आहे. त्याचबरोबर जे काही बदल आहे ते बदलही निश्चितपणे होतात इंडस्ट्री आणि ऍग्रिकल्चर रिलेशनशिप मध्ये. मग तोही आपण अभ्यास याच्यात निश्चितपणे अभ्यास, म्हणजे झालेले बदल जे आहे ते आपण अभ्यासणं गरजेचं आहे. इन्स्टिट्यूशनल आस्पेक्ट, लँड रिफॉर्म अँड ग्रीन रिव्होल्युशन. ओके, मग ग्रीन रिव्होल्युशन मग ती त्या काळात झाली, मग ती फक्त मग त्याचे जनक अमुक अमुक होते, स्वामीनाथन होते, मग त्यांनी ह्या गावाच्या जाती आणल्या, तिथपुरती मर्यादित नाही राहिली. आता दुसऱ्या हरित क्रांतीची जी गरज आहे ती गरज बोलून दाखवली जाते. मग त्याचा आउटपुट काय, मग त्याचे परिणाम जे आता आपण बघतो की ग्रीन रेव्होल्युशनमुळे निश्चितपणे अन्नधान्य उत्पन्न वाढलं आहे, फूड सिक्युरिटी जे आहे ते फूड सिक्युरिटी अचीव्ह झालेली आहे. पण मग त्याचे काही जे काही परिणाम जे आहेत ते परिणाम, जसं आपण बीटी म्हणजे बॅसिलस थेरुनजेनेसिसवर सरकार निर्बंध आणलेत, मग ते का निर्बंध आणलेत, किंवा पंजाब सारख्याच आपण जर विचार केला तर पंजाबमध्ये कॅन्सर एक्सप्रेस आहे, मग ती कॅन्सर एक्सप्रेस काय, तर ग्रीन रेव्होल्युशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण रासायनिक खतं किंवा जे काही केमिकल फर्टिलायझर्स आणि इन्सिसाइड, पेस्टिसाइड, हार्बिसाइड्स यांचा वापर जो आहे तो वापर करायला आपण निश्चितपणे सुरुवात केलेली आहे. पण त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम काय, मग जसं पंजाबमध्ये कॅन्सरचे पेशंट खूप वाढत आहे, मग याचा परिणाम जो आहे तो परिणाम काय होतोय याच्या संदर्भातही आपण निश्चितपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त FYच्या वर्गात रोल ऑफ ऍग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी अभ्यासला, मग त्याचे 16 पॉईंट जो आहे, मग राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा आणि त्या ठिकाणी रोजगारातील वाटा आणि उद्योगांना कच्चा माल, एवढ्या पुरतं ते मर्यादित न राहता त्या संदर्भातले असणारे स्टॅटिस्टिक, अलीकडच्या काळात झालेले बदल यांचा अभ्यास आपण चांगल्या पद्धतीने करणं निश्चितपणे गरजेचं आहे. लँड रिफॉर्म्स मध्ये अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून, टेनेन्सी सिस्टम पासून अगदी आत्ताच्या काळापर्यंत तुम्ही बघितलं असेल, मागच्या 15 दिवसांपूर्वी जो 7/12 दिला जात होता त्या 7/12चा जो परफॉर्मा होता त्याच्यात बदल केले गेले. ते मग हे झालेले जे बदल आहे ते बदल आपल्याला माहित असणं निश्चितपणे गरजेचं आहे. आपण जो सिलेबस चा अभ्यास केलाय त्याच्या पुढे जाऊन याच्या रिलेटेड अभ्यास असणं निश्चितपणे गरजेचं आहे. टेक्नॉलॉजिकल आस्पेक्ट, ऍग्रिकल्चर इनपुट्स अँड शिफ्ट इन प्रोडक्शन फंक्शन. अलीकडे टेक्नॉलॉजीमध्ये खूप बदल झाले, इस्पेशली ऍग्रिकल्चर फार्म टेक्नॉलॉजी किंवा फार्म मेकॅनिझम्स आहे याच्यामध्ये खूप बदल झाले आहे. शासनाने याच्यावर वेगवेगळ्या स्कीम्स दरवर्षी लॉन्च करताय. मग त्या स्कीम्स काय, त्याचा परिणाम काय, त्यात इनपुट्स मध्ये काय चेंजेस झालेत याचा अभ्यास आपण निश्चितपणे करणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर कॅपिटल फॉर्मेशन इन रुरल सेक्टर, ज्यामध्ये सेव्हिंग आणि तुम्हाला माहित असेल ज्यावेळी आपण रोल ऑफ ऍग्रिकल्चर अँड इकॉनॉमीचा अभ्यास करतो त्यावेळी कॅपिटल फॉर्मेशन हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे हाऊस होल्ड सेव्हिंग मोबिलाइज करण्याचं काम ऍग्रिकल्चर सेक्टर खूप चांगल्या पद्धतीने करतं आणि म्हणून त्याच्या रिलेटेडही अभ्यास आपला असणं गरजेचं आहे. स्ट्रॅटेजीज फॉर रुरल डेव्हलपमेंट, आता हा अगदी छोटी कन्सेप्ट जरी असेल तरी अलीकडे म्हणजे अलीकडे रुरल डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये प्रचंड बदल होत आहे, खूप ड्रास्टिकली बदल होतात. म्हणजे गांधीजींनी त्या काळात खेड्याकडे चला असं सांगितलं, पण आज अजूनही शासन जे आहे ते शासन रुरल डेव्हलपमेंट किंवा रुरल सेक्टरच्या अपलिफ्टमेंटसाठी किंवा ट्रायबल सेक्टरच्या अपलिफ्टमेंटसाठी प्रयत्न करतात. मग त्या स्ट्रॅटेजीज फक्त मग मनरेगा सुरू केली किंवा ग्राम स्वराज योजना सुरू केली इथपर्यंत नाहीये. अलीकडे तुम्ही वाचलं असेल की मागच्या जून मध्ये पूर्वी 2000 म्हणजे आता झालेला एक बदल जो आहे तो बदल म्हणजे जीपीडीपी, ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन. तुम्ही बघितलं असेल की 14व्या वित्त आयोगामध्ये पूर्वी जो ग्रामपंचायत निधी दिला जायचा तो जिल्हा परिषदला दिला जायचा, जिल्हा परिषदेकडनं तो ग्रामपंचायतीकडे यायचा. आता शासनाने 14व्या वित्त आयोगामध्ये असं रिकमेंड केलं की जो निधी द्यायचा आहे तो निधी डायरेक्ट ग्रामपंचायतीला द्यायचा. मग तो ग्रामपंचायतींना निधी कसा द्यायचा, तर आधी ग्रामपंचायतीने सर्व्हे करायचा. तुम्ही मिशन अंत्योदय नावाची एक स्कीम आहे इंटरनेटवर, तुम्ही जर मिशन अंत्योदय.nic.in वर जर गेलात तो तुमच्या गावाचा जो काही सर्व्हे, ज्यामध्ये म्हणजे जवळजवळ 229 पॅरामीटरचा सर्व्हे, म्हणजे तुमच्या गावात ग्रॅज्युएट किती आहे, त्याचबरोबर तुमच्या गावात कोणकोणत्या सुविधा आहे, मग ज्यामध्ये अगदी तुमच्या कॉलेज पासनं तर कृषी सेवा केंद्रापर्यंत, पोस्ट ऑफिस पर्यंत या सगळ्या फॅसिलिटीज कोणकोणत्या आहे याचा एक स्टॅटा तुम्हाला तुमच्या गावाचा मिशन अंत्योदय सर्व्हे मध्ये त्या ठिकाणी मिळू शकेल. मग 2 ऑक्टोबरला ही कन्सेप्ट दरवर्षी कन्सेप्टलाइज करायची, त्याच्यात तो डेटा कलेक्ट करायचा आणि तो डेटा कलेक्ट केला की मग तो डेटा जो आहे तो मिशन अंत्योदय पोर्टलवर अपलोड करायचा आणि मग त्याच्यानंतर गावातील लोकांनी ग्रामसभा घेऊन गावातील प्लॅनिंग जे आहे ते प्लॅनिंग करायचं. मग समजा तुमच्या गावाला 20 लाख रुपये निधी मिळणार आहे तुमच्या मिशन अंत्योदयच्या सर्व्हेनुसार, मग हा जो 20 लाखांचा निधी आहे, हा 20 लाखांच्या निधीचं जे काही समायोजन जे आहे ते समायोजन कशा पद्धतीने करायचं, मग त्याच्यात तुम्ही तो बगीचासाठी वापरायचा, लायब्ररीसाठी वापरायचा की सॅनिटेशनसाठी वापरायचा, इलेक्ट्रिफिकेशनसाठी वापरायचा की लाईव्हलीहूड अपलिफ्टमेंटसाठी वापरायचा की शाळेतल्या कम्प्युटरायझेशनसाठी वापरायचा, हे त्या गावाने ठरवायचं. म्हणजे अशा स्वरूपातल्या ही एक रुरल डेव्हलपमेंटची स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे किंवा अलीकडे तुम्ही बघितलं असेल 2015ला जी काही युनायटेड नेशनने 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल निर्धारित केले, मग ही जी काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचा रोल काय हे सुद्धा जीपीडीपी मध्ये आले. किंवा मागच्या 1-2 महिन्यांपूर्वी डीपीडीपी नावाची एक स्कीम आहे, डिस्ट्रिक्ट पंचायत डेव्हलपमेंट प्लॅनिंग. म्हणजे आता मी जसं रुरल डेव्हलपमेंटचे रिलेटेड तुम्हाला सांगितलं की ग्रामपंचायत रिलेटेड सांगितलं की ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन ग्रामपंचायत करते. आता परत 15 वित्त आयोग जे आहे त्या 15 वित्त आयोगाने असं रिकमेंड केलंय की नाही, जसं ग्रामपंचायतचं प्लॅनिंग ग्रामपंचायत लेवलवर केलं जातं किंवा डिसेंट्रलाइज स्वरूपाने केलं जातं, त्याच पद्धतीने डिस्ट्रिक्टचं प्लॅनिंग सुद्धा डिस्ट्रिक्टने करायचं आणि मग डिस्ट्रिक्टचं प्लॅनिंग सुद्धा डिस्ट्रिक्टने करायचा असल्या कारणाने डिस्ट्रिक्टचा सुद्धा डेटा जो आहे तो डेटा डिस्ट्रिक्टने कलेक्ट करायचा आणि मग त्याच्यानुसार गॅप अनालिसिस करायचं की नाशिक डिस्ट्रिक्ट आहे, नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये लाईव्हलीहूडची काय सिच्युएशन आहे, एम्प्लॉयमेंटची काय सिच्युएशन आहे, त्याचबरोबर रुरल एज्युकेशनची किंवा ट्रायबल एज्युकेशनची काय सिस्टम आहे, स्कूल ड्रॉपआउटची काय सिच्युएशन आहे, एंटरटेनमेंट आणि रिकरेशन काय सिच्युएशन आहे, अशा स्वरूपातला सिच्युएशन अनालिसिस करायचं आणि मग त्याच्यानुसार तुम्ही 15 वित्त आयोगाचा निधी जो आहे तो निधी मिळवण्यासाठी मिनिस्टर ऑफ पंचायती राज किंवा मिनिस्टर ऑफ रुरल डेव्हलपमेंट वरती तो जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट अपलोड करायचा आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला जी काही मिनिस्टर ऑफ पंचायती राज किंवा मिनिस्टर ऑफ रुरल डेव्हलपमेंट जे तो फंड अलोकेशन करेल. म्हणजे अशा स्वरूपातले जे तुम्ही वित्त आयोगाचा अभ्यास करता तर ते मर्यादित राहता कामा नये. आपली जी घटना दुरुस्ती 73 आणि 74 त्याच्यामध्ये जे बदल झाले ते बदल फक्त तेवढे रुरल डेव्हलपमेंट मर्यादित नाही राहिले. अलीकडे ह्या ज्या काही सगळ्या स्ट्रॅटेजी, म्हणजे उदाहरण तुम्हाला काय दिलंय की ह्या ज्या स्ट्रॅटेजी त्या स्ट्रॅटेजी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग जीपीडीपीचा फुल फॉर्म असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा जे काही जो काही मिशन अंत्योदयचा सर्व्हे होतो त्या मिशन अंत्योदयच्या सर्व्हेमध्ये पूर्ण भारतामध्ये सर्वाधिक स्कोर करणारं गाव कोणतं आहे, अशा स्वरूपातला सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी असू शकतो. आणि म्हणून मग त्या संदर्भातले जे काही कन्सेप्ट आहे तुम्ही बघाल की हे सिलेबसमध्ये कुठंच नाही, जीपीडीपी किंवा डीपीडीपी असे ह्या कन्सेप्ट सिलेबसला नाही, पण इट इज द स्ट्रॅटेजी ऑफ रुरल डेव्हलपमेंट. आणि म्हणून मग हे तुम्हाला माहित असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मग योजना कोणता आहे तुम्ही बघितलं असेल की काल परवा जे काही महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आहे त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला, हे सोशल ऑडिट मधून बाहेर आलं, म्हणजे सामाजिक अनपेक्षण. मग सामाजिक अनपेक्षण ही काय कन्सेप्ट आहे, मग आता ही तुम्ही म्हणाल सोशल ऑडिट, मग काय सामाजिक अंकेक्षण म्हणजे हा कॉमर्सचा पार्ट आहे, इकॉनॉमिक्सचा काय संबंध आहे, तर नाही. सामाजिक अंकेक्षण ही जनरली इकॉनॉमिक्सची सब्जेक्ट आहे, इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे. मग याच्यात नेमका काय म्हणजे सोशल ऑडिट जे ही सोशल ऑडिट काय कन्सेप्ट आहे, याचा अर्थ काय हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तो कसा केला जातो, कोणकोणत्या योजनांसाठी केला जातो.
म्हणजे हे सगळं सांगण्याचं तात्पर्य, इतकं खोलात जाण्याचं तात्पर्य काय, की आपण अभ्यास ज्यावेळी करत असतो त्यावेळी अभ्यास करत असताना आपण फक्त स्ट्रॅटेजीज फॉर रुरल डेव्हलपमेंट आणि मग इंटरनेटवर सर्च केला आणि म्हणून मग मनरेगा आणि ग्राम स्वराज योजना आणि ह्या योजना मिळाल्या आणि तेवढाच अभ्यास केला असं चालणार नाही. यासाठी आपण जे काही करंट इकॉनॉमिक्स आहे ते करंट इकॉनॉमिक्स मध्ये काय बदल झाले हे आपण अभ्यासणं निश्चितपणे गरजेचं आहे. रिजनल डिस्पॅरिटीज इन इंडियन ऍग्रिकल्चर हे आपण अभ्यासतो. आपल्याकडे नाशिकचा विचार केला तर निफाड खूप प्रगत आहे, त्या मानाने सुरगाणा किंवा त्र्यंबकेश्वर हे ऍग्रिकल्चरच्या किंवा ड्रॉट आणि आपण एरिगेटेड एरियाचा जरी विचार केला तर मला वाटतं याच्यात जास्त खोलात जाण्याची गरज नाही. कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन इंडिया, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, डेव्हलपमेंट ऑफ डिफरंट टाइप ऑफ कोऑपरेटिव्ह इन इंडिया. ओके, हे आपल्याला माहित असणं गरजेचं. स्ट्रक्चरमध्ये मग समजा कोऑपरेटिव्ह बँकेचा विचार केला तर स्ट्रक्चर कसं आहे, मग समजा पॅक्स म्हणजे प्रायमरी ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्या रुरल लेवलला काम करतात, मग त्या काय काम करतात, सध्या त्याची काय परिस्थिती आहे, त्याला काही सबस्टिट्यूट जे ती सबस्टिट्यूट ऑर्गनायझेशन येतात की जसं आता कोऑपरेटिव्ह मुवमेंट जे आपण बघितलो नाशिक जिल्ह्यात साखर कारखाने जे सहकारी साखर कारखाने ते बऱ्यापैकी बंद पडलेत, मग त्यामागची काय करणार, मग त्याच्यासाठी काय सबस्टिट्यूट येत आहे, तर त्यासाठी आता फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन येतात आहे, ज्यामध्ये नाशिक आपल्या सगळ्यांना तो अभिमान आहे की नाशिक मधली सह्याद्री फार्म जिचं नाव अभिमानाने घेतलं जातं. मग सह्याद्री फार्म काय, तर जे काही कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे त्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींना एक सबस्टिट्यूट आहे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. मग ही कन्सेप्ट काय आहे, मग ती फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन ही कन्सेप्ट नेमकी काय आहे, तिचं कार्य कसं चालतं, तर कंपनी ऍक्टनुसार चालतं. मग ही कन्सेप्ट कशी कन्सेप्टलाइज झाली हे सुद्धा आपल्याला निश्चितपणे माहित असणं गरजेचं आहे. कधीपासून झाली, कधीपासून हा ऍक्ट आला, तर अशा स्वरूपातल्या म्हणजे फक्त कोऑपरेटिव्ह अभ्यासता कामा नये, तर कोऑपरेटिव्हच्या बाजूचे मग कोऑपरेटिव्ह एज्युकेशन मध्ये कोणकोणते इन्स्टिट्यूशन आहे, मग अशा स्वरूपातले अगदी छोटे छोटे. आता इथं एज्युकेशन हा शब्द कुठेच नाही, पण मागच्या मला वाटतं कधीतरी 2017-18च्या परीक्षेत प्रश्न आला होता की वॅमनी कॅम्प, दॅट इज वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, ही कुठे आहे, मग ती आपल्या पुणे विद्यापीठाच्या गेटच्या शेजारीच वॅमनी कॅम्प नावाची संस्था आहे जी इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलला कोऑपरेटिव्ह एज्युकेशन मध्ये त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने काम भारत सरकारच्या वतीने त्या ठिकाणी करत असते. म्हणजे अशा ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना निश्चितपणे आपण अभ्यासणं गरजेचं आहे. याच्यासाठीचं पुस्तक असं स्पेसिफिक अजिबात सांगता येणार नाही, पण इंडियन इकॉनॉमीमध्ये ऍग्रिकल्चर रिलेटेडचा पार्ट जो आहे तो पार्ट बऱ्यापैकी म्हणजे अगदी 47 पासून तर अगदी आतापर्यंतचा जो लेटेस्ट एडिशन आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कव्हर जे आहे कंटेंट जे आहे म्हणजे स्कीम्स असतील, अगदी आताची प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, मग ती काय स्कीम आहे, अशा स्वरूपातल्या योजना ज्या आहेत त्या योजना सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं की ज्या सिलेबसमध्ये नाहीये, म्हणजे सिलेबसमध्ये ते आहे पण अगदी आपण डोळ्यांनी जर बघितलं तर त्या कुठे दिसत नाही, त्याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करणं निश्चितपणे गरजेचं आहे. रमेश सिंगचं इंडियन इकॉनॉमीचं पुस्तक युपीएससी करणारी खूप सारी मुलं हेच पुस्तक जनरली वापरतात. बऱ्यापैकी क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट आणि क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट हे दोन्ही आस्पेक्ट त्याच्यात कव्हर आहे, तर त्याच्याही रिलेटेड ही पुस्तकं तुम्ही वाचली निश्चितपणे तर फायदा निश्चितपणे होऊ शकतो. मिश्रापुरीचं जवळजवळ प्रत्येक लायब्ररीत आपल्याकडे पुस्तक आहे, एक 1200 पानाचं पुस्तक आहे, बऱ्यापैकी इंडियन ऍग्रिकल्चरचा पार्ट कव्हर आहे. देसाई भालेराव लेटेस्ट एडिशन जनरली आपल्या लायब्ररीत नसतात, पण ही मराठी मीडियमसाठी अगदी बेसिक साठी शिल्लक आहे, म्हणजे मी अगदी याच्यात सगळं कव्हर होईल असं नाहीये, पण बेसिक कन्सेप्ट जे आहे त्या बेसिक कन्सेप्ट यातनं निश्चितपणे कव्हर होऊ शकतात. ओके, नंतर पब्लिक फायनान्स जो आहे तो पब्लिक फायनान्सचा अभ्यास आपण टीवायच्या पुस्तकांमध्ये आणि एमएच्या सिलेबसमध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. थिअरी ऑफ टॅक्सेशन आपण एमएच्या पुस्तकात अभ्यासले, ज्यामध्ये टाइप्स, इन्सिडेंट्स आणि इफेक्ट, त्याच्यानंतर थिअरी ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर, इफेक्ट ऑन सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट अँड ग्रोथ, बर्डन ऑफ पब्लिक डेप्थ, त्याच्यानंतर युनियन फायनान्स ज्यामध्ये ट्रेंड्स इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, स्टेट फायनान्स, ट्रेंड इन रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. आता ते ट्रेंड इन रेव्हेन्यू विचारलंय तर आपल्याला अलीकडचे स्टॅटिस्टिक माहिती असणं गरजेचं आहे की युनियन फायनान्स आणि स्टेट फायनान्स मध्ये महाराष्ट्र शासनाचं काय सेट परीक्षेसाठी विचारलं जातं. नेटला नाही विचारणार महाराष्ट्राबद्दल, पण सेट परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो की सध्याचा रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचरचा काय ट्रेंड आहे, ज्यामध्ये मग आपलं जे काही फिस्कल डेफिसिट आहे ते फिस्कल डेफिसिट किती आहे, आपली डेप्थ म्हणजे कर्ज किती आहे, तर अशा स्वरूपातले जे करंट ट्रेंड्स आहे ते ट्रेंड्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके, पब्लिक डेप्ट जे आहे सार्वजनिक कर्ज, ज्यामध्ये 1951 पासूनच जे काही कर्ज आहे त्या संदर्भात ग्रोथ, कंपोजिशन, ओनरशिप पॅटर्न अँड डेप्ट मॅनेजमेंट अशा स्वरूपातला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. युनियन स्टेट फायनान्स रिलेशन आता आपण वित्त आयोगासंदर्भात डिस्कशन केलं, त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल इम्बॅलन्स, त्याच्यानंतर स्टेट फायनान्स कमिशन ज्या संदर्भात आपण डिस्कशन केलं, फिस्कल पॉलिसी आणि फिस्कल रिस्पॉन्स. मग अगदी फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्ट पासून तर गव्हर्नमेंटची आत्ताची गव्हर्नमेंटची जसं आरबीआयची पॉलिसी, आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसीमध्ये काय आहे, सध्या बँक रेट किती आहे,
किंवा मागच्या वर्षाचा बँक रेट विचारला जाऊ शकतो किंवा त्याच्यात काय बदल केला. मग बँक रेट पासून सगळेच पॉलिसी रेट, CRR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, त्याच्यानंतर मॉनिटरी लेंडिंग रेट, अशा स्वरूपातले सगळे रेट त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आरबीआयच्या वेबसाईटवर गेलात की हे सगळे पॉलिसी रेट जे आहेत ते पॉलिसी रेट निश्चितपणे उपलब्ध आहेत. याच्याबरोबरच म्हणजे ह्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी रिकमेंड करेल की तुम्ही आरबीआयची वेबसाईट जी आहे त्या आरबीआयच्या वेबसाईटचा अभ्यास करायला कमीत कमी 15 दिवस द्या. ठीक आहे, कारण याच्यात आरबीआयच्या वेबसाईटवर खूप सारे रिपोर्ट्स आहेत, म्हणजे ज्या ज्या कमिशन्स नेमल्या गेल्या किंवा ज्या वेगवेगळ्या कमिट्या नेमल्या गेल्या त्या कमिट्यांचे रिपोर्ट अवेलेबल आहेत. ते रिपोर्ट वाचा, पॉलिसी रेट वाचा. म्हणजे आता मी सांगितलं तर कदाचित तुम्हाला विनोद वाटू शकतो, आरबीआयच्या वेबसाईटवर गेम सुद्धा आहेत. ठीक आहे, म्हणजे फायनान्शियल एज्युकेशन नावाचं एक सब डोमेन आहे आरबीआयच्याच वेबसाईटवर, आणि त्या सब डोमेनवर गेलात की त्याच्यावर वेगवेगळे गेम्स आहे. गेम्स म्हणजे कोणते, तुमचे पबजी सारखे नाहीये, पण जनरली वेगवेगळ्या नोटा जोडणं किंवा जी आपली फिनान्शियल लिटरसी आहे ते फिनान्शियल लिटरसी तपासणं, अशा स्वरूपातले गेम्स आहे. म्हणजे याच्यातनं निश्चितपणे जो काही बँकिंग रिलेटेड ऍस्पेक्ट आहे किंवा पब्लिक फायनान्स रिलेटेड ऍस्पेक्ट आहे तो बऱ्यापैकी आणि खूप चांगल्या पद्धतीने कव्हर त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि म्हणून हा जो अभ्यास आहे तो अभ्यास करताना या सगळ्या बाबींचा त्या ठिकाणी विचार होणं गरजेचं आहे. ओके, HL भाटिया पुस्तके पब्लिक फायनान्ससाठी बऱ्यापैकी सिलेबस याच्यात कव्हर होतोय. गुप्तांचं मला इनिशियल नाही आठवत आहे, पण गुप्तांचं पुस्तके, ओझरकरांचं राजस्व पुस्तक आहे मोठं, तुम्ही MA वेळेस वाचलं असेल. ठीक आहे, मराठी मीडियम साठी. ओके ओके, त्याच्यानंतर मनी हा एक सब टॉपिक आहे आपल्या सिलेबसमध्ये, ज्यामध्ये मॉनिटरी अप्रोच, ऍडजस्टमेंट इन बॅलन्स ऑफ पेमेंट, त्याच्यानंतर रिजनल ब्लॉक्स, मल्टीलॅटरलिझम अँड वर्ल्ड. येस, याच्या अगोदरची स्लाइड सर एकदा दाखवा पुस्तकांच्या नावाची. ओके ओके, मी हवं तर PDF जे आहे ना तुमचा आता ग्रुप आहे याची त्याच्यावर शेअर करेल. ठीक आहे, नंतर तुमच्या कामात येईल. ठीक आहे, लेक्चर संपलं की मी याची PDF, मी तुमचा आता मॅडमने ग्रुप केलाय ना त्या ग्रुपमध्ये मी आहे, मी तुम्हाला या स्लाइडची PDF शेअर करेल. ओके ओके सर. ओके ओके, थँक्यू. ओके ओके, then political economy and imposition of non-trade barriers, international trade under condition of imperfect competition and goods market, theory of international reserve, ऑप्टिमम करन्सी एरियाज. आता इथं सॉरी माझ्याकडनं मनी टायटल दिलं गेलंय, पण यात बराचसा जो सिलेबस आहे हा सिलेबस इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आहे. इथे चुकून माझ्याकडनं मनी असं टायटल दिलं गेलंय. ऑप्टिमम करन्सी एरिया, ज्यामध्ये थिअरी ऑफ इम्पॅक्ट अँड डेव्हलप्ड इकॉनॉमिक कंट्रीज, त्याच्यानंतर WTO अँड इट्स इम्पॅक्ट ऑन डिफरंट सेक्टर ऑफ इकॉनॉमी. हाही अभ्यास आपण बऱ्यापैकी PG ला केलेला आहे, पण त्याच्याही थोडंसं पुढे जाऊन काही ज्या कंटेंट आहे ते कंटेंट आपल्या PG सिलेबस मधनं मिस आहे, तर तेही आपण याच्या दृष्टीने करणं गरजेचं आहे. पुस्तकांसाठी इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, KK डेव्हिड, इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मॉडर्न थेरीज, त्याच्यानंतर जपा पाटील आणि ML झिंगन, मी इथं टाकायचं विसरलोय, ML झिंगनचं इंटरनॅशनल इकॉनॉमीचं पुस्तक खूप सुंदर आहे. बऱ्यापैकी थेरीज आणि हा जो काही कन्सेप्च्युअल पार्ट आहे तो बऱ्यापैकी त्या ठिकाणी त्या सिलेबसमध्ये त्या ठिकाणी कव्हर झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर कंपोनंट्स ऑफ मनी, हे तुम्ही PG ला अभ्यासता. रोल, कॉन्स्टिट्यूशन, फंक्शन्स ऑफ मनी, कॅपिटल मार्केट, RBI, करंट मॉनिटरी पॉलिसी आणि क्रेडिट पॉलिसी. मी आता तुम्हाला जे सांगितलं ना की आरबीआयच्या वेबसाईटसाठी 15 दिवस द्या, फक्त वेबसाईटचाच अभ्यास करायचा. मग वेबसाईटचा अभ्यास करायचा म्हणजे कोणती टॅब पुढे हा अभ्यास नाही, तर त्यातले कंटेंट जे आहे ते कंटेंट काय, मग पॉलिसी रेट काय, वेगवेगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन आहे. आता आरबीआयची वेबसाईट आहे आपल्याकडे, पुण्याला एक आरबीआयची इन्स्टिट्यूशन, मग तिचं काम काय, तिची एस्टॅब्लिशमेंट काय, बरोबर आहे. त्याचबरोबर आपली इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च ही आरबीआयची इन्स्टिट्यूशन आहे, मग तिचं काम काय. तर ह्या ज्या बाबी आहे त्या बाबी म्हणजे फक्त मॉनिटरी पॉलिसी, क्रेडिट पॉलिसीचा अभ्यास आपल्याला करायचाच करायचा आहे, पण त्याच्या रिलेटेड हेही ऍस्पेक्ट जे आहे ते ऍस्पेक्ट आपल्याला, कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर बँकिंग हे आरबीआयचं कॉलेज आहे, ते कुठे, तर पुण्यात आहे, हे आपल्याला निश्चितपणे माहित असणं गरजेचं आहे. कमर्शियल बँक अँड कोऑपरेटिव्ह बँक्स हा अभ्यास आपण त्या ठिकाणी करतोय PG ला. स्पेशलाइज फायनान्शियल अँड इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूशन माहिती आहे, LIC, IDBI वगैरे. नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, रिजनल रुरल बँक. ठीक आहे, तर हा सिलेबस आहे. या सिलेबसला असं स्पेशल पुस्तक नाही म्हणता येणार, पण बऱ्यापैकी कंटेंट जे आहे ते कंटेंट कव्हर होईल असं इंडियन फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचं भुले HMचं पुस्तक आहे. DM मिथानीचं मॉडर्न इकॉनॉमिक अनालिसिस मध्ये सगळाच पार्ट आहे, फक्त हा एवढा पर्टिक्युलर सिलेबसला धरून आहे, जवळजवळ त्याला धरून निश्चितपणे पार्ट आहे. सॉर्डरसनचं इंटरनॅशनल इकॉनॉमिकचं पुस्तक आहे, सॉरी हे मागे जायला हवं होतं. ओके, इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स मध्ये इंडस्ट्रियल स्ट्रक्चर अँड इकॉनॉमिक ग्रोथ, पॅटर्न ऑफ इंडस्ट्रियलायझेशन, पब्लिक प्रायव्हेट लार्ज स्मॉल इंडस्ट्रीज, थेअरीज ऑफ इंडस्ट्रियल लोकेशन, जे आपण PG ला अभ्यासतोय. ओके, इंडियन एक्सपिरियन्स कसा आहे लोकेशनचा,
industrial productivity, measurement partial and total trends, industrial finance in India, industrial labor, problems, policy reforms in India, economic reforms, industrial growth. Okay. इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्सची खूप सारी पुस्तकं आहे, पैकी परदेशींचं पुस्तक आहे एमकॉम आणि एम ला जनरली वापरलं जातं. बऱ्यापैकी हा कन्सेप्ट त्याच्यात मला वाटतं कव्हर होतात. खूप ऍडव्हान्स लेवल नाहीये, पण बऱ्यापैकी सिलेबसला जसं दिलंय तेवढ्या कन्सेप्ट त्या ठिकाणी कव्हर होतात. आपण इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स हा एक सेपरेट पेपर इलेक्टिव्ह कोर्स म्हणून पीजीला आपण अभ्यासलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा बेस जो आहे तो बेस झालेला आहे. फक्त थोडंसं ऍडव्हान्स लेवलला आपल्याला करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता आपण मला वाटतं इकॉनॉमिक्सवर डिस्कशन केलंय, आता मी परत त्याच्यात जात नाही. ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्स इंटिग्रल कॅल्क्युलस थेरीज, कन्झ्युमर बिहेवियर, प्रोडक्शन अँड प्राइस अंडर डिफरन्स मार्केट कंडिशन. आता मी जी आधीची काही क्वांटिटी पुस्तकं जे सांगितली त्या पुस्तकांमध्ये ह्या ज्या थेरीज ज्या आहेत, प्रोडक्शन प्राइसिंग थेरीज अंडर डिफरंट मार्केट कंडिशन, मग आपण क्वालिटेटिव्ह याचा अभ्यास केलाय, पण क्वांटिटेटिव्ह आपण अभ्यास आपल्या सिलेबस मध्ये त्या ठिकाणी करत नाही, तर तो होणं निश्चितपणे गरजेचं आहे. मग हाऊ टू मेजर द इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड हे आपल्याला मेजर करता यायला हवं. त्याचं फंक्शन काय, मग ते मॅथमॅटिकली कसं एक्सप्रेस करायचं, मग त्याचा स्लोप, या सगळ्या बाबी ज्या इंटेजर, या सगळ्या बाबी आपल्याला अभ्यासणं त्या ठिकाणी गरजेचं. किंवा अगदी आपला बेसिक थेरीज म्हणजे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, हा आपण क्वालिटेटिव्हली अभ्यास आहे, पण क्वांटिटेटिव्हली अभ्यास करायला हवा. मग त्यातला ट्रेंड हे आपल्याला माहित असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. इनपुट आउटपुट अनालिसिस अँड लिनियर प्रोग्रामिंग, आपण हे मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यासतोय. लिनियर प्रोग्रामिंग मध्ये मला वाटतं इनपुट आउटपुट अनालिसिस मध्ये आपण याचा अभ्यास करतोय. ऍप्लिकेशन ऑफ कोरिलेशन अँड रिग्रेशन, सेंट्रल टेंडन्सीच्या थोडंसं पुढे जाऊन आपल्याला कोरिलेशन अँड रिग्रेशन सोपी कन्सेप्ट आहे. एक 2-3 दिवस त्याचा अभ्यास केला तर बऱ्यापैकी कोरिलेशन आणि रिग्रेशन दोन्ही कन्सेप्ट क्लिअर होतील. रिसर्च मेथोडॉलॉजीच्या खूप साऱ्या पुस्तकांमध्ये रिग्रेशन कोरिलेशन या कन्सेप्ट आहे. टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस इन रिग्रेशन अनालिसिस मध्ये कसं करायचं, मग त्यातही खूप सारे टेस्ट, टी टेस्ट, एफ टेस्ट, झेड टेस्ट, त्या टेस्ट कोणकोणत्या आहे त्या अभ्यास करायच्या आहे. त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. अगदी म्हणजे समजत जरी नसेल तरी एक मागच्या मी मागाशी जे सांगितलं मागच्या प्रश्नपत्रिकांचं थोडंसं अनालिसिस केलं तर बऱ्यापैकी याच्या रिलेटेड प्रश्न जे आहेत ते प्रश्न कशा स्वरूपात विचारले जाऊ शकतात आणि त्याची उत्तरं कशी लिहायची याचं विश्लेषण त्या ठिकाणी करता येऊ शकतं. DM गुजरातींचं 1100 पानांचं पुस्तक आहे, इंटरनेटवर PDF अवेलेबल आहे, मार्केटमध्येही मिळतं. इकॉनॉमेट्रिक्स म्हणजे इकॉनॉमिक्सच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचावं असं इकॉनॉमिक्सचं DM गुजरातींचं पुस्तक आहे. नक्की वाचा. PDF कॉपी त्याच्या इंटरनेटवर सर्च केलं तर तुम्हाला मिळेल. आणि क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स म्हणजे मी असं म्हणेल की 15 ते 20 दिवस याचा अभ्यास करा, तुमचे क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्सचे जवळजवळ 70 ते 80% मार्क्स हमखास मिळतील. ओके. डेटा अनालिसिस फॉर सोशल सायन्स, अनोल भट्टाचार्यजी, पुस्तक थोडंसं ऍडव्हान्स लेवलला आहे. फॉलोडा युनिव्हर्सिटीमध्ये इंडियन ऑथर आहे, फॉलोडा युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहे. खूप चांगलं पुस्तक, म्हणजे मी स्वतः वाचलेलं आहे त्याच्यामुळे मी रिकमेंड करेल. थोडंसं टेक्निकल आहे पण बऱ्यापैकी ज्या आपल्या ह्या सिलेबसला लागणाऱ्या कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट क्लिअर होतं. राम देशमुखांचं मला वाटतं मूलभूत सांख्यिकी नावाचं एक पुस्तक आहे, तेही याच्या दृष्टीने महत्वाचं आहे. याच्यात बऱ्यापैकी जो सिलेबस जो आहे तो सिलेबस निश्चितपणे कव्हर याच्यात होऊ शकतो. आता ओके, मला असं वाटतं माझा वेळ संपलाय, ठीक आहे. तर अशा स्वरूपातले प्रश्न जे आहेत, तुम्ही सगळ्यांनी सिलेबस बघितलेला असेल, वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका ज्या त्या प्रश्नपत्रिका बघितलेल्या असेल, तर आता जे आपण मागाशी डिस्कशन केलं, आता इथे हा प्रश्न घेण्यामागचं कारण काय की याच्यात फक्त तुम्हाला ऑलिगोपॉलीचं एक मॉडेल माहित असणं गरजेचं, एक मॉडेल माहित असून चालणार नाही. फक्त बर्ट्रांडचं मॉडेल माहित असून चालणार नाही किंवा कुर्नोचं मॉडेल माहित असून चालणार नाही, तर त्याचा समतोलही तुम्हाला निश्चितपणे माहित असायला हवा. मग आपण कुर्नोचं मॉडेल तर ऑलिगोपॉलीला पाहिलं, इथं तर मक्तेदारी आहे, म्हणजे त्याचं ऍप्लिकेशन आहे. आणि म्हणून मग अशा स्वरूपातले प्रश्न ज्यावेळी असतात त्यावेळी आपण जी सुरुवातीची स्लाइड बघितली की ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज जर आपल्याला करायचं असेल त्यावेळी अशा स्वरूपातले जे काही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ज्या आहेत त्या तुमच्या असणं निश्चितपणे गरजेचं आहे. ओके ओके, आता हे मी हवं तर स्किप करतो. ओके, आता इथे हा प्रश्न जर आपण बघितला तर ह्या प्रश्नांमध्ये म्हणजे ही चारही हायपोथेसिस आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. फक्त परमनंट इन्कम हायपोथेसिस माहित असून चालणार नाही, किंवा लाईफ सायकल हायपोथेसिस माहित असून चालणार नाही, किंवा रिलेटिव्ह इन्कम हायपोथेसिस माहित असून चालणार नाही. ही चारही हायपोथेसिस आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याचवेळी त्याचं जे अनालिसिस किंवा विश्लेषण जे आहे ते त्या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते उत्तर अगदी परफेक्टरित्या आपल्याला देता येऊ शकतं. ओके, काही ऑनलाईन रिसोर्सेस जे आहेत ते ऑनलाईन रिसोर्सेस मी त्या ठिकाणी सजेस्ट करतो. अर्थपीडिया.in ही जी तुम्हाला माहित असेल की आपण MA इकॉनॉमिक्स कम्प्लीट केलं की UPSC इंडियन इकॉनॉमिकल सर्व्हिसेस नावाची एक एक्झाम कंडक्ट करतात. आणि ही जी काही इंडियन इकॉनॉमिकल सर्व्हिसेस जे आहेत त्या इंडियन इकॉनॉमिकल सर्व्हिसेसचे जे करंट म्हणजे वर्किंग जे ऑफिसर्स आहे IAS ऑफिसर्स
त्या IAS ऑफिसर्सनी तयार केलेलं हे अर्थपीडिया नावाचं पोर्टल आहे. तर त्याच्यात हे वेगवेगळे ऑफिसर्स जे आहेत ते वेगवेगळे ऑफिसर्स कन्सेप्ट रिलेटेड लिहित असतात. म्हणजे अगदी एक म्हणजे 2 ते 3 पानाची कन्सेप्ट आहे, पण कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी खूप चांगली आहे. समजा पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम काय, आपल्या अगद्याला इन्स्टंट समजावून घ्यायचे असेल तर अर्थपीडिया.in याच्यावर जर तुम्ही गेलात तर आणि हे सगळे जे ऑफिसर्स आहेत ते म्हणजे UPSC ऍस्पिरंट असतात, त्यांनी याच्यातून सगळ्यांनी ते गेलेले असतात, म्हणून त्यांची जी काही कन्सेप्ट लिहिण्याची पद्धत जी आहे ती पद्धत खूप छान आहे. म्हणून एकदा निश्चितपणे या इंग्लिश मधून आहे, हिंदी मधून नाहीये, पण ठीक आहे, बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर जे आहे ते कन्सेप्ट क्लिअर होतात. तुम्ही पुढच्या वर्षी जर समजा नेट एक्झाम देणार आहात किंवा ह्या वर्षी नेट एक्झाम देणार असाल तर ह्या वर्षाचं आणि मागच्या वर्षाचं जे बजेट आहे, बजेट डॉक्युमेंट जे किंवा बजेट स्टेटमेंट जे ते माहित असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग इंडिया बजेटवर जर गेला तर तुम्हाला 2, एक तर तुमचं बजेट डॉक्युमेंट आणि त्याच्याबरोबर इकॉनॉमिक सर्व्हे. आणि इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये फक्त म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हेचा विचार केला की आपल्याला असं वाटतं की नाही मागच्या वर्षाचा राष्ट्रीय उत्पन्न शेती क्षेत्राचा वाटा किती होता आणि या वर्षी बजेट अलोकेशन काय, एवढंच त्यात नसतं. तर अगदी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे क्योटो प्रोटोकॉल आणि युनेचा काय अजेंडा आहे किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स काय आहे, त्याच्या अनुषंगाने काय प्रयत्न सुरू आहे, ह्या सगळ्या बाबी आपल्या बजेट आणि इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये कव्हर आहे. त्याच्यामुळे इकॉनॉमिक सर्व्हे त्याची अगदी व्यवस्थित प्रिंट काढून व्यवस्थितरित्या वाचायचं आहे त्यातले ईच अँड एव्हरी, कारण इकॉनॉमिक सर्व्हे म्हणजे त्यात फक्त क्वांटिटेटिव्हली डेटा नसतोय, तर त्याच्यात कन्सेप्ट पण क्लिअर केलेले असतात. म्हणून बजेटरी डॉक्युमेंट आणि जे सॉरी इकॉनॉमिक सर्व्हे जो आहे तो इकॉनॉमिक सर्व्हेचा व्यवस्थित अभ्यास आपण ज्या वर्षाचा अभ्यास करतोय ज्या वर्षी अभ्यास करतो त्याच्या मागच्या वर्षाचा जे बजेट आणि ह्या वर्षाचं जे बजेट डॉक्युमेंट आणि इकॉनॉमिक सर्व्हे त्याचा चांगला अभ्यास करायचा. मी आता सांगितलं RBI.org वर गेलात की जागरण जोश प्रायव्हेट वेबसाईट आहे, पण बऱ्यापैकी जे काही करंट डेटा जो आहे इकॉनॉमिक्स रिलेटेड आणि गव्हर्नमेंटच्या स्कीम्स किंवा रुरल डेव्हलपमेंट रिलेटेड बऱ्यापैकी डेटा असतो. ओके, या काही विकासपीडिया ही अलीकडे विकिपीडिया जशी आहे त्याच रिलेटेड विकासपीडिया, विकिपीडियावर ज्या पद्धतीने लोक कॉन्ट्रीब्युट करतात त्याच पद्धतीने विकासपीडियावर काही ऑथर जे आहेत ते ऑथर कॉन्ट्रीब्युट करतात. मागच्या 4-5 वर्षांपूर्वीच वेबसाईट सुरू झाली, पण मला असं वाटतं की इकॉनॉमिकच्या दृष्टीने एखादी कन्सेप्ट जर समजत नसेल तर विकासपीडियावर जाऊन सर्च केली तर बऱ्यापैकी ती कन्सेप्ट क्लिअर तर होते, त्याच्या रिलेटेड डेटा आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे रिसर्च आर्टिकल सारखं लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे ती जरूर तुम्ही बघावी. ओके, विकिपीडिया तर बघताच, विकासपीडिया सॉरी मृणाल.com प्रायव्हेट वेबसाईट आहे. IAS जे आहेत ते जनरली ही म्हणजे UPSC ऍस्पिरंट जे ती जनरली ही वेबसाईट रेफर करतात. बऱ्यापैकी करंट इकॉनॉमिक्स आणि जे काही करंट नॉलेज आहे त्याच्या रिलेटेड वेबसाईट आहे. ओके, अलीकडे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस म्हणजे MOOC कोर्सेस आहेत ते खूप पॉप्युलर होत आहेत. तुम्ही बघितलं असेल उडमी असेल किंवा कोर्सेरा असेल याच्यासारखे जे काही कोर्सेस आहेत ते कोर्सेस पॉप्युलर होत आहेत. त्यापैकी काही कोर्सेस जे आहेत त्या कोर्सेस मधनं आपली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप चांगली जर होत असेल तर म्हणजे बऱ्याचदा आपण फक्त अभ्यास करून व्हिज्युअलाइज करून रीड करून आपला अभ्यास होत नाही, त्यासाठी एखादं व्हिज्युअलायझेशन जर असेल तर निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ती कन्सेप्ट समजते. आणि स्वयं सारखा प्लॅटफॉर्म असेल किंवा EDX सारखा असेल किंवा कोर्सेरा सारखा असेल किंवा खान अकॅडमी सारखे कोर्सेस असतील म्हणजे स्वयं किंवा NPTEL किंवा याच्यासाठी तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तरच एक 500 रुपये अगदी नॉमिनल फीज आहे. म्हणजे तुम्ही समजा मायक्रो इकॉनॉमिक्सचा एखादा कोर्सेस प्रायव्हेट करायला गेला तर मे बी त्यासाठी 10-15 हजार मोजावे लागेल. स्वयंवर तुम्हाला 500 रुपयात तर सगळे तुमचा कन्सेप्ट क्लिअर होता, शिवाय सर्टिफिकेट मिळतात जे तुमच्या पुढच्या तुम्ही होणारे प्राध्यापक आहे आणि म्हणून तुमच्या पुढच्या अकॅडमिक करिअरमध्ये तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळू शकतात. मग स्वयंवर खूप सारे कोर्सेस आहेत म्हणजे अगदी इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स, लेबर रिलेशन, मायक्रो इकॉनॉमिक अनालिसिस, डेटा अनालिसिस, रिसर्च, या सगळ्या रिलेटेड n नंबर ऑफ कोर्सेस आर अवेलेबल. आणि मग त्यापैकी तुमच्या सिलेबसला धरून जर समजा काही कोर्सेस त्याच्यावर तुम्हाला वाटलं की हे माझं लॅगिंग होत आहे आणि म्हणून मी याच्या रिलेटेड अभ्यास करावा असं तुम्हाला वाटलं तर निश्चितपणे त्या कोर्सेसला एनरोल करून तुम्ही सिलेबस निश्चितपणे घेऊ शकतात. अलीकडे NPTELने एक NPTELचा प्रोजेक्ट आहे, मी त्याच्यात काम केलंय. सगळे जे कोर्सेस आहेत त्यांचे ते सगळे मराठी ट्रान्सलेट केले म्हणजे सगळ्या रिजनल लँग्वेज मध्ये, फक्त मराठीत नाही. तर मला असं वाटतं की मी एक मायक्रो इकॉनॉमिक्सचा एक कोर्स मराठी ट्रान्सलेट केलाय, तो अजून लाईव्ह नाही झालाय. IIT खरगपूरने जो रन केलेला हा कोर्स आहे तो कोर्स मराठी ट्रान्सलेट केलाय, तर नक्की तो कोर्स बघा. मराठी मीडियमसाठी, इंग्लिश मीडियमसाठी. मराठी मीडियमसाठी त्याची स्क्रिप्ट पण अवेलेबल आहे आणि
ती जी लेक्चर्स ते लेक्चर्स त्या ठिकाणी मराठी ट्रान्सलेट केलेली आहे. तर एनपीटीएल कोर्स याच्यावर तुम्हाला ते मिळू शकेल. कोर्सेराची फी थोडीशी जास्त आहे, पण तुम्हाला फक्त कोर्स करायचा असेल, सर्टिफिकेट मिळवायचं नसेल तर तुम्ही एनरोल करू शकतात. आणि कोर्सेरावर आपलं म्हणजे स्वयंच्या तुलनेने कोर्सेरावर ऍडव्हान्स कोर्सेस निश्चितपणे उपलब्ध आहे. EDX वरही अवेलेबल आहे. पण अलीकडे म्हणजे स्वयं व प्लॅटफॉर्मवर अगदी मी आता आपण जसं डिस्कशन केलं की आपलं मायक्रो इकॉनॉमिक्स मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स लॅगिंग जाते, तर डून युनिव्हर्सिटी जी आहे डेहराडूनची, त्यांनी मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्सचा कोर्सेस, मला वाटतं त्याचा एनरोलमेंट अजूनही ओपन आहे. तो जर तुम्ही केला ना मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स, तर बऱ्यापैकी म्हणजे 50% तरी सिलेबस तुमचा त्या मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स मधनं कव्हर होते. तर निश्चितपणे स्वयं प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. तुम्हाला फक्त बघायचं असेल तर खर्च नाहीये, फक्त सर्टिफिकेट मिळवायचं असेल मग परीक्षा फी 500 रुपये भरावी लागते. तर निश्चितपणे तेही तुम्ही निश्चितपणे बघा, त्याचा डेमो त्याच्यावर अवेलेबल असेल. ठीक आहे, ओके ओके. इकॉनॉमेट्रिक्स मेथड ऍप्लिकेशन रोल रिग्रेशन स्वयं हे आपण आता डिस्कशन त्या ठिकाणी केलं. ओके. इतर अर्थशास्त्राची जी काही पुस्तकं आहे जी अगदी म्हणजे तुमच्या रिकाम्या ज्या ज्यावेळी कंटाळा येईल त्यावेळी वाचावीत असं मला वाटतं, ज्यामध्ये अर्थात अच्युत गोडबोले IIT अलुमिनी आहे, पण तुम्ही बघितलं असेल इकॉनॉमिक्स मध्ये बऱ्यापैकी खूप चांगली पुस्तकं लिहिलेली आहेत. अर्थात जरूर वाचावं, ज्याला ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची त्याने जर वाचलं तर खूप सारं कन्सेप्ट क्लॅरिटी निश्चितपणे होतं. इकॉनॉमिक्स मध्ये किरण देसलेंचं पुस्तक MPSCचं तुम्ही बऱ्यापैकी बऱ्याच मुलांनी वाचलेलं असेल. डेव्हलपमेंटवर किरण देसलेंनी जे पुस्तक लिहिलेलं आहे तेही बऱ्यापैकी कव्हर आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीची पुस्तकं जे आहे अवांतर म्हणजे इकॉनॉमिक्सला धरून येतात, इकॉनॉमिक्सच्या बाहेरची नाही. त्याच्याबरोबर योजना म्हणजे तुम्ही मागचा जर थोडासा अभ्यास केलेला असेल तर योजना किंवा कुरुक्षेत्र किंवा लोकराज्य ही जी काही मासिक आहे त्या मासिकांना धरून बरेचसे प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात. आणि खूप सारे जे काही करंट इश्यूज आहे हे करंट इश्यूज या योजना कुरुक्षेत्र किंवा लोकराज्यमध्ये त्या ठिकाणी डिस्कस केलेले असतात. आणि म्हणून ही जी मासिका जी आहे अलीकडे ऑनलाईन अवेलेबल आहे, ती मासिकं ऍज अ ऍस्पिरंट म्हणून या अकॅडमिक जी इलिजिबिलिटी एक्झाम आहे नेट किंवा सेट, तर त्यासाठी निश्चितपणे वाचावेत. EPW थोडंसं महाग आहे, पण तुम्ही तुमच्या कॉलेजच्या म्हणजे सिडको कॉलेज किंवा KTHM किंवा इतर कॉलेजच्या असतील तर त्यांच्या लायब्ररीत जर तुम्ही गेलात तर एनलिस्टचं एक सबस्क्रिप्शन असतं. तुमच्या डिपार्टमेंटच्या प्राध्यापकांनाही एनलिस्टचं सबस्क्रिप्शन मिळालेलं असेल. तुम्ही तुमच्या टीचरकडनं एनलिस्टचं सबस्क्रिप्शन जोपर्यंत डिपार्टमेंटला बसलेले तोपर्यंत जर मागवून घेतलं तर तुम्हाला ऑनलाईन EPW चे म्हणजे आजपर्यंत जे इश्यूज जे आहे 1964 पासून तर आजपर्यंतचे इश्यूज जे आहेत ते इश्यू वाचायला मिळू शकतात. जे काही सोशल इश्यूज जे आहेत ते सोशल इश्यूज EPW इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल इक्विलिब्रियम मध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडलेले असतात. त्याच्या रिलेटेड खूप साऱ्या म्हणजे आपला जो नॉलेज हॉरिझन आहे तो निश्चितपणे EPW वाचल्यावर रुंदावतोच. म्हणून हेही सायमल्टेनियसली तुम्ही फक्त पुस्तकं तर वाचा, पण त्याच्याबरोबर ही मासिकच आहे ते मासिकं वाचणं निश्चितपणे ऍज अ ह्या एक्झाम ऍस्पिरंट तुम्ही वाचणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक सर्व्हे बद्दल आपण डिस्कशन केलंय. इकॉनॉमिक सर्व्हेचे आता थोडेसे बदल आहे, मागच्या वर्षाचे इकॉनॉमिक सर्व्हेचे चॅप्टर्स आहे. तर तुम्ही जर बघितलं तर याच्यात फक्त स्टेट ऑफ द इकॉनॉमी मध्ये फक्त स्टॅट नाही, पब्लिक फायनान्स, मॉनिटरी मॅनेजमेंट, एक्सटर्नल सेक्टर, ऍग्रिकल्चर सेक्टर, इंडस्ट्रियल सेक्टर, सर्व्हिस सेक्टर किंवा क्लायमेट चेंज अँड सिस्टमल डेव्हलपमेंट ही म्हणजे हा जो 8वा चॅप्टर आहे त्या 8व्या चॅप्टरचा फायदा तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये होतो की ज्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिलेटेड प्रश्न विचारले जातात किंवा क्लायमेट चेंज रिलेटेड प्रश्न विचारले जातात. मग क्योटो प्रोटोकॉल काय आहे किंवा UN ट्रेडी काय आहे, तर या संदर्भातले प्रश्न जे ते प्रश्न तुमच्या ह्या इकॉनॉमिक सर्व्हे मधनं सुद्धा त्या ठिकाणी कव्हर होतात. सोशल इन्फ्रास्ट्रक्चर एम्प्लॉयमेंट आणि हे जनरली इकॉनॉमिक सर्व्हेचे चॅप्टर आहे. तर यामध्ये तुम्ही बघितलं असेल मी हे का दिलंय, कारण इकॉनॉमिक सर्व्हे म्हणजे आपल्या पुढे फक्त सर्व्हे मग त्याच्या रिलेटेड फक्त काहीतरी क्वांटिटेटिव्ह डेटा अजिबात नाही. तर हे सगळे जे काही ऍस्पेक्ट आहे किंवा हे चॅप्टर जे आहे त्या चॅप्टरमध्ये आपल्या सिलेबसचे खूप सारे ऍस्पेक्ट कव्हर होतात. आणि म्हणून मी आधीच रिकमेंड केलं की इकॉनॉमिक सर्व्हे प्रिंट काढा आणि पूर्णपणे वाचा, म्हणजे हे सगळं निश्चितपणे त्याच्यात कव्हर होऊ शकेल. ठीक आहे, हे मला वाटतं तुम्हाला सांगायची अजिबात गरज नाही आहे. ठीक आहे, तर मला या दिलेल्या वेळात मी माझ्या परीने त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे कदाचित म्हणजे हे लेक्चर ऐकलं आणि लगेच नेट पास हो असं अजिबात नाही. याच्यामुळे मला असं वाटतं काही 10-20% फायदा जरी झाला तरी मला त्यातनं निश्चितपणे समाधान आहे. तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही सगळे या परीक्षेचे ऍस्पिरंट आहे, तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि त्याच्याबरोबरच मला परत एकदा KSKW कॉलेज उत्तम नगर सिडकोने ही जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी माननीय प्राचार्य सोनकसकर मॅडम, IQAC कोऑर्डिनेटर DN पवार सर, विभाग प्रमुख साधना पाटील मॅडम, त्याचबरोबर ज्या काही अर्थशास्त्र विभागातल्या ज्या कलिग्स आहेत भंडारे सर, सोनवणे मॅडम,
आणि या सर्वांची त्या ठिकाणी मी माझ्या वतीने व्यक्तिशः आभार मानतो आणि मी माझं सेशन त्या ठिकाणी थांबवतो. थँक्यू. धन्यवाद सर. सरांनी खूप छान आणि मोलाचं असं डिस्क्रिप्टिव्ह मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना केलेलं आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस त्यांनी कव्हर केलेला आहे आणि त्या सिलेबस मधले सब टॉपिक सुद्धा त्यांनी अतिशय विस्तृत प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विशद केलेले आहेत. पुस्तकं कोणती वाचायची, मासिकं कोणती वाचायची, त्याचप्रमाणे आणखी कशा कशा पद्धतीने अभ्यास करायचा, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं हे त्यांनी खूप डिटेल या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकतात. कोणाला काही शंका असेल तर विचारा. हॅलो. चालेल. हॅलो. विचारायचं कोणाला काही? हा बोल. प्रश्न हा विचार. पगार सरांना प्रश्न आहे मला. पगार सरांनी खूप छान मार्गदर्शन केलंय आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना. तुमचे मनापासून आभार सर. आणि त्या पद्धतीने तुम्ही नेट सेटचं कसं स्टडी करायचा किंवा त्या सिलेबस संदर्भात तुम्ही बुक सांगितले किंवा स्टडी मटेरियल अतिशय उपयुक्त आहे. त्याचा नक्कीच आम्ही फायदा करून घेऊ. आणि जेव्हा सेट महाराष्ट्र सेट परीक्षा जेव्हा अर्थशास्त्राचा पेपर आम्ही जेव्हा ते सील ओपन करतो किंवा आपल्याला असं वाटतं की आपल्याला आता आपला स्टडी झालेला आहे, कुठेतरी मनामध्ये भीती असते की आपल्याला हे येतं की नाही येत. तर मग मला असं म्हणायचंय की त्याची स्ट्रॅटर्जी किंवा प्रश्न निवडण्याची स्ट्रॅटर्जी ही कशी आमच्यामध्ये आम्ही क्रिएट करू की जेणेकरून आम्ही जो अभ्यास केलेला आहे तो आम्हाला त्या क्षणी आठवेल. आणि निवडायचे किंवा 4 ऑप्शन असतील आणि ते उत्तर जर त्या प्रश्नाचा आपला आम्हाला स्टडी झालेला असेल किंवा तो प्रश्न आम्हाला नोन असेल पण आपल्याला त्या क्षणी वाटतं की आपण किती वाचलंय की नाही, मग ती स्ट्रॅटर्जी आम्ही कशी क्रिएट करू आमच्यामध्ये, त्याच्यासाठी थोडं तुम्ही 2 मिनिटं सांगशाल का? जनरली म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की प्रत्येक व्यक्तीची अभ्यास करण्याची पद्धती ही वेगवेगळी आहे. म्हणजे मी जी अभ्यास करायला पद्धती वापरली ती कदाचित रवींद्र आडवांना लागू होईल किंवा निसळ मॅडमला लागू होईल किंवा अजून तिसऱ्या व्यक्तीला लागू होईल असं अजिबात नाही. अभ्यास करण्याची प्रत्येकाची मेथड आहे, प्रत्येकाची रिमेंबरिंग करण्याची मेथड आहे निश्चितपणे. म्हणजे तुम्ही नोट्स काढतात तर नोट्स काढताना जनरली आपण काय करतो की जे महत्वाचं आहे ते लिहितो. पण मी असं कधीच केलं नाही. म्हणजे अजूनही की आपण जनरली नोट्स काढताना जे आपल्या लक्षात आहे ते अजिबात काढण्याची गरज नाही. आपल्याला असं वाटतं की नाही ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट महत्वाची आहे आणि मग ती कन्सेप्ट परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची असल्या कारणाने ती लक्षात राहणं गरजेचं आहे. मग अशा स्वरूपातल्या नोट्स जे ते नोट्स काढणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि तुम्ही जे विचारलं की प्रश्न त्या ठिकाणी कशा स्वरूपातले म्हणजे अभ्यास कशा स्वरूपातला करावा, तर मला असं वाटतं की मी याच्या म्हणजे लेक्चरच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलंय की तुम्ही ज्यावेळी अभ्यासाला सुरुवात कराल त्यावेळी फक्त एका कन्सेप्टला चिकटवून राहू नका. म्हणजे तुम्ही जर नाबार्ड वाचताय आणि फक्त नाबार्डचं उदाहरण मी परत रिपीट देतोय, सॉरी, पण जर नाबार्ड वाचताय तर फक्त नाबार्डला धरून राहता कामा नये. तुम्ही नाबार्ड बरोबरच तुम्ही त्याची स्थापना, मग त्याची कोणती समिती होते, तिचं पूर्वीचं नाव काय होतं, त्याची कार्य काय, सद्यस्थितीला RIDF काय, RIDFचं अलोकेशन सध्या किती आहे, मग बजेटमध्ये काय अलोकेशन केलेलं आहे, त्याचे चेअरमन कोण आहे, त्याचबरोबर त्याचं संचालक मंडळाचे किती संचालक मंडळामध्ये नंबर किती असतो, त्याचबरोबर त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे, मग महाराष्ट्राचं रिजनल ऑफिस कुठे आहे, अशा स्वरूपातले प्रश्न तुम्ही स्वतःच तयार करायचे. आणि मग त्याच्यामुळे आपण परिपूर्ण जे ते परिपूर्ण फक्त मी आधी तुम्हाला सांगितलं की बाजारात जे टेक्स्ट बुक्स म्हणजे रेडीमेड मिळतात की नेट सेटसाठी, म्हणजे ती चुकीची असं मी म्हणणार नाही, पण त्याच्यात ना तुम्ही एक पुस्तक घेतात, 2 पुस्तकं घेतात, मग कुठेतरी XYZ पब्लिकेशनचं पुस्तक घेतलं आणि ते पुस्तक वाचलं आणि फक्त त्याच्यावर अवलंबून राहता कामाने अजिबात नाही. कारण तो जो ऑथर आहे त्या ऑथरला असं वाटतं की नाही हा प्रश्न महत्वाचा आहे म्हणून तो लिहितो. पण जो पेपर सेटर आहे तर पेपर सेटरला तो प्रश्न महत्वाचा नाही वाटणार. पेपर सेटरने तो प्रश्न तुमच्या परीक्षेत टाकणारच नाही. त्यांना वेगळंच काहीतरी महत्वाचं वाटतं म्हणून त्यांनी वेगळं काहीतरी प्रश्न त्याच्या रिलेटेड टाकला. आणि म्हणून आपण अभ्यास करताना मी तुम्हाला सांगितलं की आपण अभ्यास करताना फक्त त्याच्या बहुअंगी अभ्यास करायचा आहे. म्हणजे एक प्रश्न कन्सिडर केला तर फक्त मग त्याची स्थापनाच विचारली मग म्हणून स्थापनात पाठ करायची असं अजिबात नाही.
तर त्याच्या रिलेटेड आपल्या मनात जे जे प्रश्न निर्माण होतात किंवा आपल्याला जे जे वाटतं की हे अशा अशा संदर्भात विचारलं जाऊ शकतं किंवा हेही त्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे, तर ते त्यावेळी नोट्स करताना निश्चितपणे तयार करावा. आणि प्रत्येकाची म्हणजे मी काढलेले नोट्स तुमच्या अजिबात कामाच्या नसतील कदाचित, कारण प्रत्येकाची अंडरस्टँडिंग लेवल, प्रत्येकाची समजावून घेण्याची पद्धती पूर्णपणे वेगवेगळी आहे. मला जे महत्वाचं वाटतं किंवा मला जे माहित नाही कदाचित ते तुम्हाला माहित असेल, त्याच्यामुळे तुम्हाला ते नोट्समध्ये घेण्याची गरजच नाही. आणि म्हणून स्वतःचे नोट्स तुम्ही निश्चितपणे तयार करा. फक्त अभ्यास करताना आपल्याकडे मोबाईल आहे, मोबाईल सोबत ठेवून तुम्ही अभ्यासाला ज्यावेळी सुरुवात कराल तर ज्या ज्यावेळी प्रश्न येतील त्या प्रत्येक प्रश्नाची जे उत्तर आहे ते उत्तर तुम्हाला तुमचा मोबाईल देणार. त्याच्यामुळे मी अभ्यास करताना सुरुवातीला परत परत तेच सांगतोय की अभ्यास करताना तुम्ही एका प्रश्नाला चिकटवून राहू नका, त्याच्या आजूबाजूचे प्रश्न तयार करा, त्याच्या आजूबाजूचे प्रश्न अभ्यासा आणि मग त्याच्यातूनच निश्चितपणे तुमचा अभ्यास परिपूर्ण होऊ शकेल. आणि मग नाबार्ड रिलेटेड, समजा नाबार्ड रिलेटेड आपण असा अभ्यास करायचा की नाबार्ड रिलेटेड कोणत्याही प्रश्न जरी आला तरी तो चुकता कामा नाही, किंवा तरी तो आपला निश्चितपणे चुकणार नाही. ओके. अजून काय प्रश्न आहेत? हॅलो. हा सर. सर नमस्कार, माझं नाव कृष्णा वाघ. खूप छान पद्धतीने मार्गदर्शन झालं. सर छोटासा प्रश्न असा आहे माझा की जे आता तुम्ही संपूर्ण माहिती दिली बुक्स बाबतचे, तर एमसीक्यू ओरिएंटेड एखादं बुक्स आहे का की जे आम्हाला उपयोगी पडेल सर? एमसीक्यू रिलेटेड बुक्स म्हणजे बाजारात मी आताच मगाशी सांगितलं, बाजारात खूप साऱ्या पब्लिकेशनचे पुस्तकं आहेत की ज्यामध्ये एमसीक्यू प्रश्न पण आहे. पण एमसीक्यूचं असं वेगळं पुस्तक विकत घेण्याऐवजी बाजारात जो सॉल्व्ह क्वेश्चन पेपर सेट मिळतो तो विकत घ्यावा असं मला वाटतं. कारण मार्केटमध्ये तुम्ही अगदी इंटरनेटवर जरी सर्च केलं तर सॉल्व्ह क्वेश्चन पेपर जे आहे ते सॉल्व्ह क्वेश्चन पेपरचा सेट तुम्हाला बाजारात मिळतो. आणि त्यामध्ये म्हणजे 1996 पासून आतापर्यंत जे सगळे सॉल्व्ह क्वेश्चन पेपर जे आहेत ते सगळे सॉल्व्ह क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळाले. फक्त महाराष्ट्राचेच नाही तर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, केरला या सगळ्या परीक्षांचे जे सॉल्व्ह क्वेश्चन पेपर सेट आहे ते सॉल्व्ह क्वेश्चन पेपर सेट बाजारात तुम्हाला मिळतील. तोच तुमचा एमसीक्यूचा खरा आणि महत्वाचा म्हणजे सेट होऊ शकतो असं मला वाटतं. आणि त्याच्याबरोबर असं माझ्याकडे तर म्हणजे मी असं स्पेसिफिक पुस्तक तर नाही माहिती मला, पण इंटरनेटवर कदाचित ते मिळू शकतं की ज्यामध्ये प्रश्नसंच जो आहे तो प्रश्नसंच मिळू शकतो. पण त्यात गोंधळ असा होतो की आपण ज्यावेळी प्रश्नसंच वाचतो ना तर त्यावेळी फक्त आपण त्या प्रश्नालाच बांधील असतो, पण त्याच्या रिलेटेड म्हणजे आपल्याला फक्त समजतं की परमनंट इन्कम हायपोथेसिस समजा यांनी मांडले, पण त्याच्या रिलेटेड जर समजा एखादा प्रश्न विचारला ना की मोदी गिलानीची ह्या संदर्भातली काय मतं होती किंवा त्याच्या संदर्भातला वेगळा प्रश्न विचारला तर आपल्याला फक्त एवढंच माहित असतं की परमनंट इन्कम हायपोथेसिस यांनी मांडलं. म्हणून बाजारात असा रेडीमेड प्रश्न संच जो आहे तो रेडीमेड प्रश्न संचाचा फक्त आधार घ्या, पण त्याच्यावर अवलंबून निश्चितपणे राहू नका. ठीक आहे. धन्यवाद सर. अजून विचारायचंय कोणाला प्रश्न? तर अजून एक प्रश्न आहे मला. तर स्टॅटिस्टिक इकॉनॉमेट्रिक्स जे आहेत ते कन्सेप्ट सेटला 1 किंवा 2 प्रश्न याच्यावर हमखास असतो किंवा एक दोन नाही जास्त असतात, 5 प्रश्न असतात जवळजवळ. दुसऱ्या पेपरला 5 प्रश्न. येस. इक्वेशन मॉडेल असतं. तर त्याची प्रॅक्टिस जे तुम्ही बुक्स सांगितले की त्याच्यातनं करायची की ते इंटरनेटवर सर्च करून किंवा प्रिव्हियस इयर झालेला क्वेश्चन पेपर त्याच्यामध्ये कसे प्रश्न विचारलेले आहेत त्यानुसार अभ्यास करायचा. आता हे जनरली प्रिव्हियस क्वेश्चन पेपर तुम्ही जर बघितलं तर क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न कशा स्वरूपात विचारले जाऊ शकतात हे तुम्ही एकदा अभ्यासलं की मग त्यातनं तुम्हाला कशातनं समजतं हे बघा. मग तुम्हाला डीएम गुजराती मधनं समजतंय की डून युनिव्हर्सिटीच्या मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्सच्या कोर्स मधून समजतंय की इंटरनेटवर समजा एखादा पर्टिक्युलर तुम्ही सांगितलं लिनियर मॉडेलिंगचे खूप सारे व्हिडिओ युट्यूबवर अवेलेबल आहे. मग तुम्ही युट्यूबवर बघा लिनियर मॉडेलिंग काय कन्सेप्ट आहे, त्याच्या रिलेटेड इकॉनॉमिक्सचं त्याचं ऍप्लिकेशन कसं आहे, आपण ती आपल्या ज्या काही थेरीज आहे त्याच्यामध्ये कशी वापरू शकतो अशा स्वरूपातलं. म्हणजे तुम्हाला कशातनं समजतंय हे बघा. तुम्हाला जर समजा व्हिडिओ बघून समजत असेल तर व्हिडिओ बघून, बुक्स वाचून समजणार असेल तर बुक वाचा. फक्त कन्सेप्ट समजणं हे महत्वाचं आहे. लिनियर प्रोग्रामिंग हे आपल्याला शिकायचं आहे आणि मग ते कसं शिकायचं किंवा आपल्याला कसं समजतं हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. ओके सर, थँक्यू सर. ओके. मला बिझनेस इकॉनॉमिक्स बोर्डचे आपले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे चेअरमन माननीय डॉक्टर राम रसाळ सरही मला वाटतं या व्याख्यानाला आपल्या बरोबर जॉईन होते. मी माझ्या वतीने आणि ऑर्गनायझेशनच्या वतीनेही त्यांचे त्या ठिकाणी आभार मानतो. विचारायचंय कोणाला अजून प्रश्न?
जर अजून कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर फोनवर नंतर ग्रुपवर पण तो प्रश्न त्यांना टाकला जाईल. येस सर, येस मॅम. ओके. ओके. चॅट बॉक्समध्ये मोबाईल नंबर मागताय. मी माझा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी जे आहे ते ईमेल आयडी चॅट बॉक्समध्ये शेअर केलाय. चालेल. धन्यवाद सर. आजच्या आपल्या व्याख्यानाचे आभार प्रदर्शन प्राध्यापिका AP निसाळ मॅडम या करतील. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आभार करावे. धन्यवाद मॅडम. मराठा विद्याप्रसारक समाज संचलित कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग अंतर्गत व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र IQSC कोऑर्डिनेटर डॉक्टर DN पवार सर या सर्वांचे मी महाविद्यालयाच्या वतीने व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आभार मानते. तसेच या व्याख्यानास उपस्थित प्रमुख व्याख्याते सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संभाजी पगार सर KTHM महाविद्यालय नाशिक अर्थशास्त्र विभाग यांचे या व्याख्यानामध्ये अर्थशास्त्र पेपर क्रमांक 2 या विषयावर सखोल मार्गदर्शन त्यांनी केले. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून धन्यवाद करते, आभार मानते. तसेच या व्याख्यानास उपस्थित असलेले महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, विविध महाविद्यालयातील उपस्थित प्राध्यापक वर्ग, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, तसेच IQSC कोऑर्डिनेटर डॉक्टर DN पवार सर, त्यानंतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र डॉक्टर रुपाली पाटील मॅडम, आमच्या विभागातील विभाग प्रमुख डॉक्टर साधना पाटील मॅडम, त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक सोनवणे मॅडम, धोंडगे सर, तसेच आमच्या महाविद्यालयाच्या माननीय प्राचार्या डॉक्टर JD सोनखासकर मॅडम, की ज्यांच्या मार्गदर्शनातून आणि अनमोल अशा त्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यांचे देखील मी आभार मानते. आणि सरांचं पुन्हा एकदा डॉक्टर संभाजी पगार सर यांचं पुन्हा एकदा मी आभार मानते, कारण अत्यंत सखोल असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. याचा नक्कीच येत्या परीक्षेला फायदा होईल असं मी सर्वांना सांगते. आणि आजचं हे व्याख्यान संपलं असं मी जाहीर करते. धन्यवाद सर. थँक्यू मॅडम. पगार सर फार सुंदर झाला. पगार सर थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. हा, थँक्यू अतिशय सर. छान झालं. मी ऐकलं ते खूप छान. थँक्यू सर. अभिनंदन. हा. थँक्यू सर. ओके ओके. पगार पाटील सर. मॅडम तुमचं. हा मॅडम नमस्कार. थँक्यू. नमस्कार नमस्कार. साधना पाटील मॅडम थँक्यू. मुलांना चांगलं मिळालं. ओके. हॅलो. आहे सर. मुलांना मिळालं चांगलं, म्हटलं चांगलं व्याख्यान ठेवलं तुम्ही. हा. नाही, खरंच छान बोलले सर, खूपच मस्त आहे. खरंच छान झालं. आणि आणि असे तुम्ही ठेवायला पाहिजे. त्या निमित्ताने मुलांना एक संधी मिळाली ना. हो. मी पण ऐकलं. मला वेळ होता, मी आता ऐकलं. हा, मला 11:30 पर्यंत वेळ होता, मग ऐकलं. ओके. मी तुमचे पाहिलं तुम्ही सर्वांचे जॉईन पुन्हा झाले. एकदा आभार. पगार सरांचे आभार. सोनवणे मॅडम पण थँक्यू सर. आहे. थँक्यू. थँक्यू. ऐका ना, अजून रसाळ सर. आपल्याला 2-4 दिवसांची जर वर्कशॉप ठेवता आलं तर नक्की ठेवाल सर. पुन्हा एकदा तुम्हाला ऐकायला नक्की आवडेल. थँक्यू. रसाळ सर, तुमचे मनापासून आभार बोला, बरं का. बोला. तुम्ही जॉईन झाला आमच्या वेबिनार याच्यासाठी, त्याच्यामुळे तुमचे खूप आभार. हो. चला आपण शिक्षक कायम विद्यार्थी असतो म्हटलं चला. बरोबर. तेच तर महत्त्वाचं. आमच्या स्टुडंटला पण लिंक पाठवलं होतं मी. हा. स्टुडंटला पण लिंक पाठवली. बरं. ओके. थँक्यू. चला पगार सर अगेन काँग्रेस. ओके मॅडम. थँक्यू सर. थँक्यू. ओके सोनवणे मॅडम. धन्यवाद सर. ओके. धन्यवाद सर. पगार सर. थँक्यू मॅडम. खूप छान व्याख्यान दिलं. थँक्यू. तुम्ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार. निसाळ मॅडमचे आभार, त्यांनी कोऑर्डिनेट केलं. हो, त्यांनी पूर्ण तुमचं पाठपुरावा केलं. एकदम. थँक्यू. परत एकदा जर संधी मिळाली तर आम्हाला पुन्हा एकदा तुमच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळेल. नक्की मॅम. नक्की.
करते. नक्की ओके, चालेल. थँक्यू. ओके. थँक्यू सर, धन्यवाद.